डॉक्टर आगलावे सर. गोगरे सर, तिथे अनम्यूट खाली बघा बटन असेल त्याला म्यूट करा. म्यूट आणि अनम्यूट असेल माईकवर तिथे अनम्यूट करा फक्त. गोगरे सर. हा सर, चालू द्या. ओके ओके. आदरणीय प्राचार्य काकडे सर, सुरुवात करायची. हो हो करा. राजमाता जिजाऊ महाविद्यालय किल्ले दारोर आणि लोकमान्य महाविद्यालय सोनखेड व प्राध्यापक व्ही आर दाडगे लायब्ररी फाउंडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज 23 जानेवारी 2025 रोजी आपण ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे. या ऑनलाईन व्याख्यानाचा विषय आहे व्यक्तिमत्व विकासामध्ये वाचनाचे महत्व. या व्याख्यानासाठी आपल्याला प्रमुख मार्गदर्शक साधन व्यक्ती म्हणून प्रोफेसर डॉक्टर अनिल जाधव सर, ग्रंथपाल वैद धोंडा महाराज, देगलूरकर महाविद्यालय देगलूर, जिल्हा नांदेड हे लाभलेले आहेत. या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये मी आपले प्रथमतः सर्वांचे डॉक्टर प्राचार्य गोपाळ काकडे सर, डॉक्टर आगलावे सर प्राचार्य लोकमान्य महाविद्यालय, डॉक्टर गोगरे सर, डॉक्टर अनिल जाधव सर आणि सर्व वाचक प्रेमीचे प्रथमतः शब्द सुमनाने स्वागत करतो. आजच्या डिजिटल युगामध्ये ग्रंथालय ही संकल्पना खूप व्यापक होत गेलेली आहे. आजच्या डिजिटल युगामध्ये ग्रंथ व वाचक यांचे बदलते स्वरूप आपल्याला दिसून येते. ग्रंथाची जागा ही माहितीने घेतलेली दिसून येते. जसं वाचकाला इंग्लिशमध्ये रीडर असं म्हटलं जात होतं, त्याला आज मराठीमध्ये उपभोक्ता किंवा युजर म्हणून संबोधलं जात आहे. ग्रंथ, वाचक, वाचन या संकल्पना जरी बदलत असेल तरीही आजच्या डिजिटल युगात ही वाचनाचे तेवढेच अनन्यसाधारण महत्व असलेले आपल्याला दिसून येते. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 हा पंधरवाडा वाचन संकल्प महाराष्ट्राचा म्हणून विविध उपक्रमाद्वारे आयोजित केला होता. सदरील उपक्रमामध्ये ग्रंथ प्रदर्शन असेल, सामूहिक वाचन असेल, पुस्तक परिषद असेल, फक्त 12 पार्टिसिपंट. असेल. सर तुमचं अनम्यूट करा, म्यूट करा सर. सर शिंदे सर तुमचं अनम्यूट करा. सध्याच्या या डिजिटल युगात सुद्धा वाचनाचे अनन्यसाधारण महत्व आहे. याचाच एक भाग म्हणजे महाराष्ट्र शासनाने 1 जानेवारी ते 15 जानेवारी हा पंधरवाडा वाचन संकल्प महाराष्ट्राचा म्हणून घोषित केला होता. या वाचन संकल्पामध्ये सर्व महाविद्यालय ग्रंथालयाने ग्रंथ प्रदर्शन, सामूहिक वाचन, तसेच पुस्तक परिषद, कथाकथन, वाचक लेखक संवाद या विविध उपक्रमाद्वारे हा वाचन संकल्प महाराष्ट्राचा पार पाडला गेला. याचाच एक भाग म्हणजे आपण आज या ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात येत आहे. या ऑनलाईन व्याख्यानासाठी प्राध्यापक बी आर दाडगे लायब्ररी फाउंडेशन लातूर हे एक नामांकित अग्रगण्य फाउंडेशन, जे ग्रंथालय क्षेत्रामध्ये नेहमी सेमिनार असेल, वर्कशॉप असेल, कॉन्फरन्स असेल यासाठी सदैव प्रयत्नशील असते व मदत करत असते. तसेच आमचे महाविद्यालय राजमाता जिजाऊ महाविद्यालय किल्ले दारोर व लोकमान्य महाविद्यालय सोनखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने या ऑनलाईन व्याख्यानाचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. या सदरील व्याख्यानासाठी साधन व्यक्ती म्हणून लाभले डॉक्टर अनिल जाधव सरांचे मी स्वागत करतो. तसेच सुरुवातीस या व्याख्यानासाठी
राजमाता जिजाऊ महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर गोपाळ काकडे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय डॉक्टर. नमस्कार सर्वांना, सुप्रभात. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे राजमाता जिजाऊ महाविद्यालय तसेच लोकमान्य टिळक महाविद्यालय सोनखेड व स्वर्गवासी दाडगे सर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हे आभासी लेक्चर आपल्या समोर आयोजित केलेला आहे. या लेक्चरसाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले डॉक्टर अनिल जाधव सर यांचं प्रथम मी महाविद्यालयाच्या वतीने व दाडगे फाउंडेशनच्या वतीने स्वागत करतो. या ऑनलाईन लेक्चरसाठी जो विषय ठेवलेला आहे, व्यक्तिमत्व विकास म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि वाचनाचं महत्व, आत्ताच आमचे लायब्ररियन गोपाळ सगर यांनी सविस्तर असं प्रास्ताविक केलेलं आहे. त्या प्रास्ताविकामध्ये ज्या पद्धतीनं आपण विविध कार्यक्रम घेतले आहेत, जसं की वाचन पंधरवडा शासनाच्या आदेशाप्रमाणे हा राबवला जात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण नुकतेच काही कार्यक्रम देखील घेतलेले आहेत, परंतु त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम ज्याच्यामध्ये हा विषय जो निवडलेला आहे, व्यक्तिमत्व विकास आणि वाचनाचं महत्व. निश्चितच ज्या व्यक्ती आपण ज्याला सुशिक्षित म्हणतो किंवा ज्या उच्च शिक्षित म्हणतो, अशा ज्या व्यक्ती आहेत, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं आतापर्यंत जे आपला अनुभव आहे, मागचा आहे आणि चालूही अनुभव जर पाहिला तर ज्या वेळेस आपण कुठल्याही पदावर असू, मग तो शिक्षक असेल, प्राध्यापक असेल किंवा प्राचार्य असेल किंवा एखाद्या विद्यापीठामध्ये तो कुलगुरू असेल किंवा मोठ्या पदावर असेल, तर अशा जे व्यक्तिमत्व असतील किंवा कुठल्याही संस्था असतील त्यामध्ये जे मोठ्या पदावर जे व्यक्ती असतील, त्यांचं व्यक्तिमत्व ज्याला आपण पर्सनॅलिटी म्हणतो, हे पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याचं काम वाचनाच्या माध्यमातून होत असतं. केवळ आपण एखादी डिग्री घेणं किंवा केवळ एखादी पदवी मिळवणं हा आणि त्याच्या आधारे आपल्याला एखादी नोकरी मिळणं, याच्यामध्ये आपलं जे व्यक्तिमत्व आहे हे निखरून येत नाही. त्यासाठी वाचन एक अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. कारण वाचनाद्वारे जसं की आपल्या विषयाचं असेल किंवा आपल्या आवडीचं असेल, हे वाचन जर आपल्या सोबत असेल किंवा आपल्या बरोबर त्याची जर शिदोरी असेल, तर निश्चितच आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एक विशेष असा आमूलाग्र बदल होतो. आज आपण पाहतो आहोत की विविध महाविद्यालयामध्ये अत्यंत समृद्ध असे ग्रंथालय आहे आणि त्यामध्ये जी पुस्तकं असतात किंवा जे साधनं असतात वाचनाची, त्या वाचनाच्या साधनासाठी आज आपण या डिजिटल युगामध्ये थोडस दूर जात आहोत की काय असं आपल्याला जाणवतं. परंतु आपल्याला एक निश्चित घ्यायला पाहिजे की आपण कोणाचा आदर्श बनण्यापेक्षा आपलं व्यक्तिमत्व हे आदर्श बनवण्यासाठी या पुस्तकाच्या माध्यमातून म्हणा किंवा विविध अशा माहिती वाचनाच्या माध्यमातून आपण आपल्या व्यक्तिमत्व फुलवू शकतो. आणि याचाच उदाहरण म्हणजे आपण पाहिलेलं आहे, बरेचसे जे वक्ते असतील किंवा ज्याला आपण हाडाचा प्राध्यापक म्हणतो किंवा हाडाचा शिक्षक म्हणतो, हे जे आपल्या समोर एक आदर्श आपण जे मानतो, ते आदर्श असेच घडत नाहीत. तर त्यासाठी वाचनाची गरज असते. आपला विषय असेल किंवा ज्याला आपण ॲनॉलॉजी, आपण शिकवत असताना ॲनॉलॉजी हा शब्द इंग्लिश मध्ये जरी असला तरी त्याला आपण एक उदाहरण म्हणून एखादं आपल्याशी निगडित द्यायचं असेल तर त्याला विविध आपल्या विषयाशी सोडून देखील पुस्तकं वाचनाची गरज असते. त्यामुळेच आपण आपला विषय समोरच्याला पटवून देऊ शकतो किंवा समोरच्या व्यक्तीला ते पटतं. अशा या उपक्रमाद्वारे आपल्याला एवढाच संदेश द्यायचा आहे की आपण वाचलं पाहिजे, आपण
लिहिलंही पाहिजे आणि या वाचन संस्कृतीला जे की आज दुरापास्त होत चाललेली आहे या डिजिटल युगामध्ये त्याला जिवंत ठेवण्याची कुठेतरी गरज आहे. म्हणून या उपक्रमाद्वारे मी सर्व पार्टिसिपंटना सर्वांना अशी विनंती करतो की आपण वाचन संस्कृती जागृत ठेवावी आणि आपल्या व्यक्तिमत्वामध्ये वाढ करावी. एवढंच मी या प्रसंगी संदेश देतो व पुन्हा एकदा सर्वांना या लेक्चरसाठी शेवटपर्यंत कनेक्टेड राहावं एवढी विनंती करतो व मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद सर. आपण वाचाल तर वाचाल हा मौलिक संदेश आपल्या मनोगतातून व्यक्त केला. तो व्यक्ती कोणत्याही पदावर असेल त्यांनी वाचन संस्कृती ही जपवासली पाहिजे व तिचं संवर्धन केलं पाहिजे. धन्यवाद सर. यानंतर मी आदरणीय प्राचार्य डॉक्टर हनुमंत आगलावे सर, प्राचार्य लोकमान्य महाविद्यालय सोनखेड यांना अशी विनंती करतो या प्रसंगी आपण आपलं मनोगत व्यक्त करा. प्रथमतः ऑनलाईन वर्कशॉपसाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. राजमाता जिजाऊ महाविद्यालय किल्ले धारूर जिल्हा बीड व लोकमान्य महाविद्यालय सोनखेड तसेच प्रोफेसर VR दाडगे फाउंडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने व्यक्तिमत्व विकासात वाचनाचे महत्त्व या विषयावर आयोजित ऑनलाईन वर्कशॉपसाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले राजमाता जिजाऊ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोपाल काकडे तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक डॉक्टर अनिल जाधवजी, ग्रंथपाल प्राध्यापक डॉक्टर सगर सर, लोकमान्य महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉक्टर गोविंद घोगरे व या वर्कशॉपसाठी ऑनलाईन उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक व विद्यार्थी या सर्वांचे मी पुनश्च एकदा स्वागत करतो. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी युवा पिढीमध्ये वाचनाचे बीज रुजले पाहिजे यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृती दिनानिमित्त वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वाचाल तर वाचाल या उक्तीवरून वाचनाला किती असाधारण महत्व आहे हे आपल्या लक्षात येते. संत तुकाराम महाराजांनी शब्दांचे महत्व विशद केले आहे. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. संत तुकाराम महाराजांच्या या ओळीतून वाचन किती महत्वाचे आहे हे आपल्या लक्षात येते. परंतु सध्याची परिस्थिती पाहता वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे का असा प्रश्न पडतो. आजचा तरुण वर्ग हातातील मोबाईल, सोशल मीडिया, गाणी, गेम्स, PUBG यामुळे नैराश्याच्या गर्तेत अडकत चाललेला आहे. त्यातून तो समाज विघातक कार्याकडे वळत चालला आहे. यातून युवा वर्गाला लहानपणापासूनच वाचनाची गोडी लावणे अतिशय महत्वाचे वाटते. डॉक्टर अब्दुल कलाम यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण स्वतःला तर घडविलेच, परंतु देशांच्या संरक्षण व अवकाश क्षेत्रात त्यांनी केलेले भरीव कार्य कधीही न विसरता येण्यासारखे आहे. अशा थोर विभूतीचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी वाटचाल केली पाहिजे. ज्याप्रमाणे शरीराच्या वाढीची माणसाला अन्नाची गरज असते, त्याप्रमाणे मनाच्या आणि मेंदूच्या मशागतीसाठी वाचन गरजेचे आहे. वाचनाने ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात, विचारामध्ये परिपक्वता येते, वैचारिक उंची वाढण्यास मदत होते. वाचनाने माणसाच्या व्यक्तिमत्वाला तेज प्राप्त होते. तसेच समाजात चांगले काय आणि वाईट काय याची जाणीव वाचनामुळेच निर्माण होते. अनेक संस्कारापैकी महत्वाचाच असा एक वाचन संस्कार आहे. आज या वर्कशॉपच्या निमित्ताने ज्या ज्या थोर विभूतींनी वाचनातून आपले आयुष्य सुंदर बनवले त्या सर्वांचा आदर्श ठेवून या निमित्ताने आज आपण संकल्प करूया, रोज किमान एक तरी पुस्तक आपण वाचन करूयात. कुठलीही सुरुवात आपल्यापासूनच करावी लागते.
आपण सर्वजण मिळून वाचन संस्कृतीला बळ देऊया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. या ऑनलाईन वर्कशॉपसाठी आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकाचे व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानतो व माझे प्रास्ताविकला संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कमीत कमी मी एक तरी पुस्तक वाचणारच आणि वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मदत करणारा हा मौलिक संदेश प्राचार्य डॉक्टर हनुमंत तागलावे सर यांनी दिला. यानंतर आदरणीय ग्रंथपाल डॉक्टर गोविंद वगैरे सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आजचे व्याख्यानाचे जे साधन व्यक्ती आहे डॉक्टर अनिल जाधव सर यांचा परिचय आपल्या समोर मांडावा. डॉक्टर वगैरे सर. धन्यवाद सर. आज आपल्या राजमाता जिजाऊ महाविद्यालय किल्ले धारूर तसेच लोकमान्य महाविद्यालय सोनखेड आणि प्राध्यापक VR दाडगे फाउंडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण या कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून आमचे स्नेही प्राध्यापक डॉक्टर अनिल जाधव सर, कैलासवासी धुंडा महाराज महाविद्यालय देगलूर, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड या महाविद्यालयाचे ग्रंथपाल म्हणून आम्हाला लाभलेले आहेत. प्रथमतः त्यांचं या दोन्ही महाविद्यालयामार्फत व दाडगे फाउंडेशन मार्फत त्यांचं स्वागत. मला तिथे बोलत सुद्धा नव्हतं. मी त्यांचा परिचय करून देत असताना असं म्हणेन की सरांचा अनुभव खूप दांडगा आहे. एक शब्द सुद्धा खर्च त्यांनी धुंडा महाराज महाविद्यालयामध्ये त्यांची जॉईनिंग ग्रंथपाल म्हणून झालेली आहे. MLib, MPhil, PGD लॅन, PhD ग्रंथालय शास्त्रातील अशा वेगवेगळ्या पदव्या त्यांनी प्राप्त केलेल्या असून त्यांचा सब्जेक्ट स्पेशलायझेशन म्हणून ग्रंथालय सायन्स आहे आणि त्यांचा टीचिंगचा एक्सपिरियन्स हा खूप दांडगा म्हणजे 23 वर्ष त्यांनी पूर्ण केलेली आहेत त्या महाविद्यालयामध्ये. खूप सारे रिसर्च पेपर त्यांचे पब्लिश आहेत. इंटरनॅशनल लेवलवर 15 रिसर्च पेपर असून नॅशनल लेवलवर त्यांचे 17 पेपर आहेत. स्टेट लेवलला त्यांचे 6 पेपर आहेत. UGC केअर लिस्टमध्ये 15 पेपर आहेत. तसेच खूप पुस्तकामध्ये त्यांचे चॅप्टर आहेत. त्यांच्या नावाने 2 बुक्स पब्लिश आहेत आणि 6 आर्टिकल सुद्धा न्यूज पेपरमध्ये आणि वेगवेगळ्या पेपरमध्ये त्यांचे लेख येत असतात. त्यांच्या नावाने एक पेटेंट सुद्धा असून ते रिसोर्स पर्सन म्हणून बऱ्याच ठिकाणी गेलेले आहेत. कॉन्फरन्समध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून बऱ्याच ठिकाणी ते गेलेले आहेत. त्यांचा शिक्षणातील अनुभव खूप मोठा आहे. अकॅडमिक त्यांचं काम खूप चांगलं आहे. महाविद्यालयामध्ये ते IQC मेंबर राहिलेले आहेत. तसेच NAAC कोऑर्डिनेटर सुद्धा राहिलेले आहेत. CDC मेंबर असून चीफ कमिटी मध्ये सुद्धा ते आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं काम त्यांच्या महाविद्यालयामध्ये असून आपल्या सेक्शनल कौन्सिलचे ते मुकलाचे मेंबर व आपल्या नांदेड सेक्शनल कौन्सिलचे ते अध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहत आहे. असे आमचे स्नेही डॉक्टर अनिल जाधव सर आम्हाला आज या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यांच्या मुखातून त्यांच्या वाणीतून आपण अमूल्य असं मार्गदर्शन ते आपल्याला करणार आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते आम्हाला उपलब्ध झाले. त्यांनी आम्हाला वेळ दिला म्हणून धन्यवाद सर. आपलं अभिनंदन संपूर्ण दोन्ही महाविद्यालयामार्फत आणि दाडगे फाउंडेशन मार्फत. धन्यवाद सर. मी आजचे साधन व्यक्ती डॉक्टर अनिल जाधव सरांना असं निवेदन करू इच्छितो की आपण सखोल असं आमच्या वाचक प्रेमींना मार्गदर्शन करावं. डॉक्टर अनिल जाधव सर.
सर्वांना नमस्कार. माझा आवाज येतो सर? नमस्कार. हो हो तर हो. छान येतोय. राजमाता जिजाऊ महाविद्यालय किल्ले धारूर, तसेच लोकमान्य महाविद्यालय सोनखेड आणि प्रोफेसर व्ही आर दाडगे फाउंडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या आभासी या कार्यक्रमामध्ये राजमाता जिजाऊ महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर काकडे सर, त्याचबरोबर लोकमान्य महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आगलावे सर, दोन्ही महाविद्यालयाचे या ठिकाणी ग्रंथपाल गोपाळ सगर सर, गोपाळ घोगरे सर, गोविंद घोगरे सर आणि उपस्थित असलेले सर्व सन्माननीय प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र. खरं म्हणजे आज हा विषय घेऊन समोर येताना मनस्वी आनंद होतो की आत्ताच घोगरे सरांनी परिचय करून देताना खूप मोठे वक्ते वगैरे असा परिचय करून दिला. खरं म्हणजे तसा मोठा वक्ता वगैरे मी काही नाही, पण तुमच्याशी संवाद निश्चितच या ठिकाणी साधणार आहे. मागच्या 20 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने एक परिपत्रक या ठिकाणी काढलं. त्यामध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा हे परिपत्रक त्यांनी या ठिकाणी काढलेलं होतं. त्यामध्ये 1 जानेवारी ते 15 जानेवारी या दरम्यान म्हणजे 2025 मध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा या थीम खाली वेगवेगळे कार्यक्रम महाविद्यालयामधून घ्यायचे अशा पद्धतीचा ते परिपत्रक होतं. खरं म्हणजे अशा पद्धतीचे विविध कार्यक्रम वेळोवेळी महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये होतच असतात. मात्र अशा पद्धतीचं इनिशिएटिव्ह जे उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून घेण्यात आलं ते अतिशय या ठिकाणी स्तुत्य प्रकारचं आहे. कारण तरुण पिढी कुठंतरी वाचनापासून दूर जात असताना त्यांना त्या सोशल मीडियाच्या जाळ्यातून वळवून कुठंतरी वाचनाकडे त्यांना या ठिकाणी आणणं गरजेचं आहे. त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागानं घेतलेलं हे जे पाऊल आहे ते पाऊल खरंच स्तुत्य आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. वाचन संकल्प महाराष्ट्राचा असं या थीमचं नाव आहे. खरं म्हणजे वाचन संकल्प महाराष्ट्राचा हे साजरा करत असताना फक्त विद्यार्थ्यांचाच वाचन वाढावं हा उद्देश त्याच्या मागचा नाही, तर वाचन हे सगळ्यांचंच वाढलं पाहिजे. सर्वच जे घटक आहेत त्याच्यामध्ये प्राध्यापक आले, त्यामध्ये विद्यार्थी आले, त्यामध्ये शिक्षकेतर कर्मचारी आले आणि महाविद्यालयामध्ये काम करणारे सर्वच घटक यामध्ये आलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. खरं म्हणजे मागच्या काही वर्षापासून आपण जर पाहिलं तर तरुण पिढी ही खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाचनापासून दूर चाललेली आपल्याला दिसून येते. मग ते सोशल मीडियाच्या माध्यमातून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ते थोडंसं पुस्तकाकडे दुर्लक्ष करत चाललेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आपण नेहमी म्हणतो ग्रंथ हे गुरु आहे. ग्रंथ हे गुरु केव्हा होऊ शकतात? ग्रंथ हे गुरु तेव्हाच होऊ शकतात जेव्हा आपण वाचनाची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करतो. वाचनाची प्रक्रिया जर आपण पूर्ण केली तरच आपले ग्रंथ हे गुरु या ठिकाणी होऊ शकतात. खरं म्हणजे मानवाने हजारो वर्षाच्या प्रयत्नातून या ठिकाणी लेखन आणि वाचन ही कला या ठिकाणी अवगत केलेली आहे. लेखन आणि वाचन ही कला जी आहे ती सहजासहजी मानवाला या ठिकाणी अवगत झालेली नाही. त्यामुळं या अनेक वर्षाच्या प्रयत्नातून या ठिकाणी लेखन आणि वाचन ही कला मानवाला प्राप्त झाली आणि त्या माध्यमातून मानव हा जगता जगता लिहून ठेवण्यासाठी किंवा जगता जगता व्यक्त होणे हा मूळ मानवी स्वभाव असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. मागच्या पिढ्यांनी काय केलं आणि ते तशा पद्धतीचं ज्ञान हे पुढच्या पिढीला हस्तांतरित करून देण्यासाठी या ठिकाणी लिपी अवगत झाली, लिपीचा शोध लागला आणि त्यानंतर या लिपीच्या माध्यमातून
तशा पद्धतीचं लिखाण करण्याचा प्रयत्न वेळोवेळी या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. वेरोळ अजंठासारख्या लेण्या जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये चित्राच्या रूपामध्ये, त्याचबरोबर विविध कोरीव कलांच्या माध्यमातून या ठिकाणी तशा पद्धतीचं ज्ञान, म्हणजे त्या काळामध्ये मूळ मानव हा कशा पद्धतीचा होता, कशा पद्धतीची संस्कृती होती, परंपरा होत्या, चालीरीती होत्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी वेरूळ अजंठा सारख्या लेण्या पाहिल्यानंतर लक्षात येतात. सांगण्याचा उद्देश हाच आहे की प्राचीन काळापासून मानवाने अशा पद्धतीच्या गोष्टी कुठं ना कुठं कोरून ठेवण्याचा, लिहून ठेवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. म्हणून मागच्या पिढ्यांचं जे ज्ञान आहे, मागच्या पिढ्यांची जी माहिती आहे, ती आज आपल्याला सहजासहजी या ठिकाणी या माध्यमातून समजते. मुद्रण कलेचा शोध लागल्यानंतर अशा पद्धतीचं जे ज्ञान आहे ते ज्ञान मानवाने लिहून ठेवण्याचा प्रयत्न केला, ते ग्रंथ रूपामध्ये. आणि अशा पद्धतीचे ग्रंथ जे की आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणावर ग्रंथालयामधून उपलब्ध असतात, ते ग्रंथ आपण वाचणं गरजेचं असतं. खरं म्हणजे वाचन हे परिवर्तनक्षम आहे असं संबोधलं जातं. म्हणजे वाचन जर आपण केलं तर आपल्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये परिवर्तन घडतं, आपल्यामध्ये बदल घडतो, असं वाचनाचे जे तज्ज्ञ आहेत ते वाचनाचे तज्ज्ञ या ठिकाणी सांगत असतात. मित्र, काही वर्षापूर्वी युनेस्को जे वर्ल्ड ऑर्गनायझेशन आहे, युनेस्को, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि युनिसेफ या 3 आंतरराष्ट्रीय संघटनांनी मिळून काही लाईफ स्किल्स सांगितलेले आहेत, ज्याला आपण जीवन कौशल्य असं संबोधतो. हे जे जीवन कौशल्य आहे, हे जीवन कौशल्य ज्या व्यक्तीकडं असतील तो व्यक्ती यशस्वीपणे जीवन या ठिकाणी जगू शकतो, असं या ठिकाणी युनेस्कोचं म्हणणं आहे. मग हे 10 जीवन कौशल्य कोणती, जी की यशस्वी जीवनाची या ठिकाणी गुरुकिल्ली आहे. ही जीवन कौशल्य म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल, ज्याला आपण म्हणतो कौशल्य जे आहे, ज्याला आपण म्हणतो समस्या निवारणाचे कौशल्य, डिसिजन मेकिंग स्किल, निर्णय घेण्याचे कौशल्य, क्रिएटिव्ह थिंकिंग स्किल, क्रिटिकल थिंकिंग स्किल, सेल्फ अवेअरनेस, एम्पॅथी, इंटरपर्सनल रिलेशनशिप, गुड कम्युनिकेशन, मॅनेजमेंट ऑफ स्ट्रेस आणि मॅनेजमेंट ऑफ इमोशन्स. अशा पद्धतीचे जे जीवन कौशल्य युनेस्कोने सांगितलेले आहेत, ते जीवन कौशल्य ज्या व्यक्तीकडे आहेत, ज्या विद्यार्थ्याकडे आहेत, तो यशस्वीपणे या ठिकाणी जीवन जगतो, असं युनेस्कोचं म्हणणं आहे. खरं सांगायचं म्हणजे अनुभव असा आहे की हे 10ही जीवन कौशल्य वाचनाच्या माध्यमातून, वाचन या जीवन कौशल्यातून या ठिकाणी आपल्याला अक्वायर करता येतं. वाचन कौशल्य ज्या विद्यार्थ्यांकडे आहे, वाचन कौशल्य ज्या व्यक्तीकडे आहे, त्या व्यक्तीला अशा पद्धतीचे कौशल्य या ठिकाणी अंगीकारता येतात. म्हणून या ठिकाणी वाचन हे खूप आवश्यक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खरं म्हणजे वाचनाचा दुसरा एक सगळ्यात महत्वाचा फायदा जर आपल्याला सांगायचा असेल, खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये खऱ्या अर्थानं जर बदल करायचा असेल तर निश्चित स्वरूपामध्ये त्या विद्यार्थ्यामध्ये या ठिकाणी त्या विद्यार्थ्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर शब्दसंग्रह असणं गरजेचं आहे. खूप वर्षापूर्वी तहलका मासिकानं या ठिकाणी पार्लमेंटरियन्स रीडिंग नावाचं एक इश्यू या ठिकाणी काढला, म्हणजे एक सर्वे केला तहलका मासिकानं. आणि या सर्वेमध्ये पार्लमेंटरियन्स रीडिंग म्हणजे आपले जे काही लोकप्रतिनिधी आहेत, जे संसदेमध्ये जातात, खासदार, तर हे लोकप्रतिनिधी नेमकं काय वाचतात याचा एक सर्वे तो या ठिकाणी होता. आणि या सर्वेमधून असं लक्षात आलं की आपले जे खासदार आहेत, आपले जे लोकप्रतिनिधी आहेत, ते लोकप्रतिनिधी हे कशा पद्धतीचं वाचन करतात, काय वाचतात नेमकं, हे त्या ठिकाणी पाहण्यात आलं. आणि या सर्वे नंतर त्या तहलका मासिकाचा जेव्हा इश्यू बाहेर आला, त्याचा अंक बाहेर आला, आणि ते अंक वाचल्यानंतर असं लक्षात येतं की अरे, हे तर तेच लोक बोलतात जे संसदेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रश्न उपस्थित करतात, ज्यांना समाजाची जाण आहे, ज्यांना आपल्या ज्या भागातून ते प्रतिनिधित्व करत आहेत त्या भागाचं पूर्ण समस्यांची जाणीव आहे, त्या भागाचा पूर्ण अभ्यास आहे, भौगोलिक भागाची पूर्ण माहिती आहे, असेच लोक त्या ठिकाणी बोलतात ज्यांचा या ठिकाणी अभ्यास खूप चांगल्या प्रमाणावर आहे. म्हणजे तहलका मासिकानं जे सर्वे केला होता त्या सर्वेनुसार या गोष्टी समोर आल्या, अरे हे तर तेच लोक बोलतात
ज्यांचं वाचन आणि लिखाण हे चांगल्या पद्धतीचं आहे. आणि आपल्याला असं लक्षात येतं, अरे हे तर पुढे जाऊन अशा पद्धतीचे लोक जे की उत्तम संसदपट्टू म्हणून समोर येतात, त्या लोकांचं वाचन हे चांगल्या पद्धतीचं आहे. हे मी नाही तर तहलका मासिकाचा तो अंक या ठिकाणी सांगतो. खरं म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी 350 वर्षापूर्वी असं सांगितलेलं आहे. म्हणजे शब्दसंग्रहाच्या बाबतीमध्ये मी सांगतो की आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्ने को. आम्हा घरी म्हणजे कुणाच्या घरी? जे समाजाचं प्रतिनिधित्व करू इच्छितात, जे समाजाला शिक्षित करू इच्छितात, त्यांच्या घरी कुठलं धन आहे? त्यांच्या घरी शब्दांचं धन, हो की नाही? त्यांच्या घरी शब्दांचं धन आहे. म्हणून ते समाजाला शिक्षित करू इच्छितात, ते समाजाला या ठिकाणी प्रगल्भ करू इच्छितात. म्हणून या ठिकाणी तहलका मासिकाच्या माध्यमातून, त्याचबरोबर जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला असं लक्षात येतं की शब्दांचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. आणि त्याचमुळं जर एवढा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी महत्व शब्दाचं असेल तर आजचा विद्यार्थी, आजचा युवक असं म्हणेल, अरे एवढं जर शब्दाचं महत्व या ठिकाणी असेल तर आम्ही या ठिकाणी अमेझॉनवरून मागू, बिग बाजार मधून घेऊ किंवा डी मार्ट मधून या ठिकाणी 4,500-5,000 हजारचे शब्द विकत घेऊ. चालतंय असं? चालत नाही. शब्द हे दोनच मार्गाने आपल्याला विकसित करता येतात. एक आहे उत्तम श्रवण आणि दुसरं आहे उत्तम वाचन. या दोनच मार्गाने आपल्याला या ठिकाणी शब्दसंग्रह विकसित करता येतो आणि अफाट शब्दसंग्रहाच्या माध्यमातून आपलं व्यक्तिमत्व या ठिकाणी विकसित करता येतं. खऱ्या अर्थानं ज्या विद्यार्थ्याकडे शब्दसंग्रह हा मोठ्या प्रमाणावर आहे, ज्या विद्यार्थ्यांचं वाचन हे चांगलं आहे, जो चांगलं ऐकतो, श्रवण करतो, त्याच विद्यार्थ्याला वादविवाद स्पर्धेमध्ये या ठिकाणी भाग घेता येतो. अगदी त्याच पद्धतीनं तेच विद्यार्थी निबंध स्पर्धेमध्ये सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं यशस्वी होऊ शकतात. खरं म्हणजे अकॅडमिक जे परफॉर्मन्स आपला आहे, ते अकॅडमिक परफॉर्मन्स सुद्धा आपल्याला वाचनाच्या माध्यमातून उंचावता येतं. खरं म्हणजे आपण विद्यार्थ्यांचंच वाचन चांगलं असावं असं गृहीत धरतो, मात्र विद्यार्थ्यांसोबत आपलं सुद्धा वाचन तेवढंच चांगलं असलं पाहिजे जेवढं या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आहे. कारण अकॅडमिक परफॉर्मन्स आपल्याला जर सुधारायचा असेल, इम्प्रूव्ह करायचा असेल, तर निश्चित स्वरूपामध्ये प्रत्येक वाचकाने आपलं वाचन हे चांगलं ठेवलं पाहिजे. आपल्या विषयामध्ये चाललेले जे काही संशोधन आहे, आपल्या विषयामध्ये चाललेल्या ज्या काही घडामोडी आहेत, त्या अद्ययावत स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्या प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण अशा पद्धतीच्या अद्ययावत गोष्टी, प्रचलित गोष्टी जोपर्यंत आपण विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी वितरित करणार नाही, तोपर्यंत त्या विद्यार्थ्यांचं ज्ञान सुद्धा अद्ययावत आपण या ठिकाणी ठेवू शकणार. त्यामुळं या ठिकाणी ग्रंथासोबतच इतर जे अद्ययावत माहिती आणि प्रचलित माहिती देणारं जे वाचन साहित्य आहे, ज्याच्यामध्ये जर्नल्स आहेत, मॅगझिन्स आहेत, न्यूजपेपर्स आहेत, अशा पद्धतीचं वाचन साहित्य खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण वाचलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण आपलं जे अकॅडमिक परफॉर्मन्स आहे, ते अकॅडमिक परफॉर्मन्स या ठिकाणी इम्प्रूव्ह केलं पाहिजे. अगदी त्याच पद्धतीनं वाचनामुळं खऱ्या अर्थानं मनावरचा तणाव या ठिकाणी कमी होतो. आज समाजामध्ये तणाव विरहित एकही व्यक्ती आपल्याला दिसत नाही. कोणत्या ना कोणत्या प्रकारचा तणाव आहे. मग तो आर्थिक असेल, तो सामाजिक असेल, तो राजकीय असेल किंवा अन्य कोणत्या प्रकारचा तणाव या ठिकाणी असू शकतो. जर तरुण पिढीचा जर विचार आपण करायचा झाला तर आपल्याला असं लक्षात येईल की विद्यार्थी आज खूप मोठ्या प्रमाणावर, म्हणजे आपल्या आजूबाजूला कोण राहतं याच्यापेक्षा 200-300 किलोमीटर वरती कुठेतरी आपल्या मित्राला हाय म्हणून टाकायचं, गुड मॉर्निंग म्हणून टाकायचं, आणि समजा त्याच्याकडून जर रिप्लाय आला नाही तर उगाच या ठिकाणी विचलित व्हायचं आणि थोड्या थोड्या वेळानं मोबाईल या ठिकाणी उचकून पाहायचं, आणि मग त्याच्याकडून मी गुड मॉर्निंग म्हटलं, त्याच्याकडून गुड मॉर्निंग का आलं नाही याचा विचार या ठिकाणी करत बसायचा. तर अशा पद्धतीची चंचलता जी विद्यार्थ्यांमध्ये आलेली आहे, ती चंचलता या ठिकाणी वाचनामुळे आपल्याला कमी करता येते. किंवा एखादी फेसबुकवरती पोस्ट करायची आणि ती पोस्ट केल्यानंतर मग त्याला लाईक किती येतात, कमेंट्स किती येतात, याच्यावरती विचार करत बसायचं. तर अशा पद्धतीचे विविध तणाव आमच्या तरुण पिढीपुढे असले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्र,
खरं म्हणजे तंत्रज्ञानाचा तर उपयोग आपण केलाच पाहिजे, थँक्स टू टेक्नॉलॉजी. खरं म्हणजे आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तर आम्ही तुमच्या समोर या ठिकाणी यायला लागलो, आमचे विचार तुमच्या समोर ठेवायला लागलो. तंत्रज्ञानाचा वापर निश्चित स्वरूपामध्ये केला पाहिजे, मात्र तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच आपलं जे वाचन आहे फिजिकल बुकचं, ते वाचन आपण केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करता येईल, एकाग्रता आपली वाढवता येईल. खरं म्हणजे जे आनंददायक वाचन आहे ते आनंददायक वाचन हे फिजिकल बुकच्या माध्यमातून आपल्याला करता येते. आणि हे जे प्लेजर रिडिंग आहे, ज्याला आपण आनंददायक वाचन म्हणतो, 6 मिनिटाच्या वाचनातून 68% तणाव हा कमी करता येतो, असं संशोधनाच्या अंती या ठिकाणी सिद्ध झालेलं. म्हणजे खऱ्या अर्थानं जर आपण वाचकाच्या लेखकाच्या विचाराशी एकरूप झालो, त्या लेखकाने मांडलेले जे विचार आहेत त्या विचाराशी एकरूप आपण झालो, तर निश्चित स्वरूपामध्ये केव्हा आपण एखादं पुस्तक वाचत असताना खदखदून हसतो आणि केव्हा आपल्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येत नाही. म्हणजे त्या लेखकाच्या विचाराशी, त्या परिस्थितीशी, त्या जाणीवेशी, त्याच्या मांडलेल्या एकूण गोष्टीशी आपण या ठिकाणी एकरूप झालेला असतो. आणि म्हणून आपल्या डोळ्यामध्ये कधी टचकन डोळ्यात पाणी येतं आणि कधी आपण खदखदून असतो हे आपल्या या ठिकाणी लक्षात येत नाही. त्यामुळं या ठिकाणी आपण प्रत्येकानं अशा पद्धतीचं वाचन केलं पाहिजे, ज्यामुळं वाचनामधून अशा पद्धतीचा तणाव हा आपल्या मनावरचा कमी होत जातो आणि हा तणाव आपण केला पाहिजे. वाचन या संज्ञेचा अर्थ या ठिकाणी क्रमिक पुस्तकाचं वाचन असं या ठिकाणी वाचन तज्ज्ञ म्हणत नाही. वाचन या संकल्पनेचा अर्थ या ठिकाणी क्रमिक पुस्तकाच्या म्हणजे अभ्यासाच्या व्यतिरिक्तचं जे वाचन आहे त्याला खऱ्या अर्थानं हे वाचनाचे तज्ज्ञ जे आहेत ते वाचनाचे तज्ज्ञ या ठिकाणी वाचन म्हणतात. मग ते असतील कथा असतील, कादंबऱ्या असतील, त्याचबरोबर प्रवास वर्णन असतील, स्वमदत करणारे इतर ग्रंथ असतील, अशा पद्धतीचे जे ग्रंथ आहेत ते ग्रंथाचं वाचन म्हणजे खऱ्या अर्थानं वाचन, जे खऱ्या अर्थानं आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडतात ते खरं वाचन असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाबरोबरच म्हणजे अभ्यासाच्या व्यतिरिक्त जे इतर स्वरूपाचं वाचन साहित्य आहे, जे की आमच्या ग्रंथालयांमधून खूप मोठ्या प्रमाणावर विचार करायचा असेल, लोकमान्य महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचा विचार करायचा असेल किंवा माझ्या महाविद्यालयाचा विचार करायचा असेल, तर खूप मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीचं वाचन साहित्य आमच्या ग्रंथालयामधून उपलब्ध आहे, जे की खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडवून आणण्यासाठी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर मदत करत असतं. त्यासाठी विद्यार्थ्यांना एकच करायला लागेल की अशा पद्धतीचं वाचन साहित्य त्यांना वाचायला लागेल, हो का नाही? नाहीतर अशा पद्धतीचं वाचन साहित्य तिकडच कपाटामध्ये राहून जाईल. हे वाचन साहित्य आपण वाचलं पाहिजे आणि या वाचनाच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बदल केला पाहिजे. खरं म्हणजे विद्यार्थ्यांना मला आणखीन एक आवर्जून या ठिकाणी सांगायचं, आपला चेहरा कसा असावा, आपला रंग कसा असावा, आपले डोळे कसा असावेत, आपले नाक कसं असावं हे आपण या ठिकाणी ठरवू शकत नाही. मात्र आपलं अंतरंग कसं असावं हे मात्र आपण निश्चित स्वरूपामध्ये या ठिकाणी ठरवू शकतो. आणि ते अंतरंग आपल्याला खऱ्या अर्थानं जर त्याच्यामध्ये बदल घडवून आणायचा असेल तर ते आपण वाचन केलं पाहिजे. वाचनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये या ठिकाणी बदल घडवून आणता येतो. आणि म्हणून एखादा व्यक्ती तोंड उघडल्यानंतर ज्या पद्धतीने आपल्याला समजतो म्हणजे हा व्यक्ती कशा पद्धतीचा आहे, त्याचे विचार कशा पद्धतीचे आहेत, तो वागतो कसं, त्याचं वर्तन कशा पद्धतीचं आहे, हे खऱ्या अर्थानं त्याच्या वाचनाच्या त्याच्यामधून या ठिकाणी सिद्ध होत असतं. त्यामुळं विद्यार्थ्यांना वाचन करणं हे गरजेचं असतं. अभ्यासाच्या व्यतिरिक्तचं जे वाचन आहे ते वाचन आपण या ठिकाणी करत राहिलं पाहिजे, ज्याला आपण प्लेजर रिडिंग म्हणतो, आनंददायक वाचन म्हणतो. अशा पद्धतीच्या वाचन साहित्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आज वाचन साहित्य आपल्या महाविद्यालयांमधून उपलब्ध आहे. तर तशा पद्धतीचं वाचन साहित्य आपण या ठिकाणी वाचलं पाहिजे. खरं म्हणजे वाचन साहित्यामुळं आपल्यामध्ये क्रिएटिव्हिटी येते, सृजनशीलता ज्याला आपण म्हणतो. NEPच्या माध्यमातून आपण जर पाहिलं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून, तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं जे या ठिकाणी उद्देश आहे ते उद्देश म्हणजे विद्यार्थ्याला क्रिएटिव्हिटीकडे घेऊन जाणं आणि विद्यार्थ्यामध्ये आवश्यक असणारे 21व्या शतकाला आवश्यक असणारे जे जीवन कौशल्य आहेत, जे कौशल्य आहेत ते कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित करण्याचा उद्देश या ठिकाणी NEPचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून
या ठिकाणी खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचे कौशल्य तुमच्यामध्ये विकसित करायचे असतील तर निश्चित स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी वाचन केलं पाहिजे. प्रत्येक पुस्तक एक एक इंच आपल्याला क्रिएटिव्हिटीकडे या ठिकाणी घेऊन जातं. त्यामुळं आपण अशा पद्धतीची पुस्तकं वाचली पाहिजे ज्याच्यामधून या ठिकाणी आपल्यामध्ये सृजनशीलता या ठिकाणी वाढीस लागते. त्याचबरोबर पार्श्वभूमित्व ज्ञान जे आहे ज्याला आपण बॅकग्राऊंड नॉलेज म्हणतो, खरं म्हणजे आज खूप मोठ्या प्रमाणावर तिकडं अशा पद्धतीचं म्हटलं जातं की अवांतर वाचन, म्हणजे अभ्यासाच्या व्यतिरिक्तचं जे वाचन आहे त्याला आपण अवांतर वाचन असं म्हणून त्याला वैकल्पिक अशा पद्धतीचा शब्दप्रयोग करतो. खरं म्हणजे ते अवांतर नाही, त्याला आपण आवश्यक वाचन असं संबोधलं पाहिजे. खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडवून आणण्यासाठी अशाच पद्धतीचं वाचन साहित्य त्याला उपयुक्त पडतं. म्हणून त्याला अवांतर न म्हणता आवश्यक अशा स्वरूपाचं वाचन साहित्य आपण म्हटलं पाहिजे. अगदी त्याच पद्धतीनं जर आपण समाजामधल्या कुठल्याही IAS IPS किंवा यशस्वी व्यक्तीचं जर चरित्र काढून पाहिलं तर त्या व्यक्तीचं चरित्र आपण वाचत असताना असं आपल्याला लक्षात येतं की त्या व्यक्तीचं लहानपणापासूनचं वाचन हे प्रचंड असलेलं आपल्याला पाहायला. म्हणून तुम्ही कुठल्याही IAS IPS अधिकाऱ्याचं किंवा समाजातल्या यशस्वी व्यक्तीचं चरित्र जर पाहिलं तर त्या व्यक्तीनं लिहून ठेवलेलं आहे तिकडं की मी कशा पद्धतीनं या ठिकाणी वाचन केलं आणि त्या माध्यमातून अशा पद्धतीच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत ज्या की राज्य शासनाकडून त्याचबरोबर केंद्र शासनाकडून आयोजित केल्या जातात आणि त्या परीक्षेच्या माध्यमातून आपण खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी तुमचं वाचन हे चांगल्या पद्धतीचं असणं हे गरजेचं आहे. इव्हन दो आज आपण विद्यार्थ्यांसाठी जर पाहिलं तर आज डिग्री घेऊन बाहेर पडल्यानंतर विद्यार्थ्याला वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून एंट्रन्स टेस्टच्या माध्यमातून CET असो, नीट असो, JEE असो किंवा तत्सम इतर स्वरूपाच्या ज्या परीक्षा आहेत, ज्या स्पर्धा परीक्षा म्हणून आपण ज्याला संबोधतो, त्या सगळ्या परीक्षांना या ठिकाणी त्यांना सामोरं जावं लागतं. आणि या परीक्षेला सामोरं जात असताना अभ्यासाच्या व्यतिरिक्त अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त जे वाचन त्यांनी केलेलं आहे ते वाचन खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी कामी पडतं. आणि म्हणून या अभ्यासक्रमा व्यतिरिक्त आपण या ठिकाणी वाचन केलं पाहिजे जे की खऱ्या अर्थानं तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये या ठिकाणी बदल घडून आणू शकतं. त्याचबरोबर वाचन विद्यार्थ्यामध्ये त्यांच्या बुद्धीला या ठिकाणी चालना देतं. खरं म्हणजे गुगल स्कॉलर जर आपण पाहिलं तर गुगल स्कॉलरच्या वेब पेज वरती एक वाक्य लिहिलेलं आहे, स्टँड ऑन द शोल्डर्स ऑफ जायंट्स. म्हणजे काय की समाजातल्या जे अति हुशार व्यक्ती आहेत, समाजातले जे विद्वान लोक आहेत, त्या समाजातल्या विद्वान लोकांच्या खांद्यावर आणखीन पुढे पाहणे तर या ठिकाणी कन्वर्ट केलेलं आहे ते पुस्तकांच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला फायदा घेता येतो आणि त्याच पद्धतीनं आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा या ठिकाणी वाचनाच्या माध्यमातून या ठिकाणी बदल घडून आणता येतो. खरं म्हणजे गूढ कथा असतील, रहस्य कथा असतील, त्याचबरोबर विज्ञान कथा असतील, ऐतिहासिक कथा असतील, या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे विश्लेषक कौशल्य आहेत, विश्लेषण करण्याची जी क्रिटिकल थिंकिंग जी आहे ती क्रिटिकल थिंकिंग विद्यार्थ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढीस लागते. अगदी त्याच पद्धतीनं स्मरण क्षमता ज्याला आपण आपल्यामध्ये स्मरण क्षमता वाढीस लागणं गरजेचं आहे. वाचनाच्या माध्यमातून तुमचं स्मरण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढत असतं आणि त्यामुळं या ठिकाणी स्मरणशक्ती वाढणं हे गरजेचं आहे. वाचनाने विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढते खूप मोठ्या प्रमाणात. आज पाहतो आपण ADD अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर सारखे जे डिसीज आहे ते डिसीज खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढत चाललेले आपल्याला दिसून येतं. याचं कारण असं आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पोस्ट या ठिकाणी करतो आणि आपण कुठंतरी चंचल होत चाललेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे एखादी ती जर लवकर ओपन झाली नाही तर काय बघ असं आपण आपली उत्स्फूर्त या ठिकाणी प्रतिक्रिया येत असते. म्हणजे एवढंच सुद्धा कॉन्सन्ट्रेशन आपलं तिकडे होत नाही. म्हणजे लगेच आपण उत्स्फूर्तपणे अशा पद्धतीची प्रतिक्रिया देत असतो आणि त्या माध्यमातून खरं म्हणजे आपल्यामध्ये किती चंचलता आलेली आहे, किती आपण म्हणजे उतावीळ झालेलो आहोत हे या ठिकाणी लक्षात येतं. अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर जे आहे
ते स्क्रीनवरती वेळोवेळी आपण जे बोट फिरवत असतो, संशोधन असं सांगतं की एका स्क्रीनवरती 10 सेकंद एक व्यक्ती थांबत असतो. म्हणजे या 10 सेकंदामध्ये किती कंटेंट आपण वाचतो, किती कंटेंट आपल्या डोक्यामध्ये जातो, हेही तितकंच महत्वाचं आहे. कारण बरेच जण असं म्हणतात, आम्ही वाचतो ना या ठिकाणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून, खरं म्हणजे आम्ही वाचन करतच असतो. आम्ही 4,000 शब्द वाचतो, 5,000 शब्द दररोज वाचतो. खरं म्हणजे हे वाचन वाचन नाही. अशा पद्धतीचं जे वाचन आहे ते वाचन आपल्याला त्याला म्हणता येतील. त्याला खऱ्या अर्थानं त्याला वाचन असं आपल्याला संबोधता येत नाही. खरं म्हणजे ते स्कीमिंग आहे, ज्याला आपण वरवरचं वाचन म्हणतो. तर अशा पद्धतीचं स्कीमिंग, जे की अशा पद्धतीचे जे मथळे आपण गिळत चाललेले आहोत, ते मथळे कुठलाही एक विषय या ठिकाणी होऊ शकत नाही. कारण त्याला कुठला एक विषय नाही, सिरीज नाही, त्यामुळं त्याला आपल्याला वाचन असं संबोधता येत नाही. खऱ्या अर्थानं वाचन करायचं असेल तर एखादं पुस्तक घेऊन आपण या ठिकाणी वाचन केलं पाहिजे, ज्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन करता येतं, एकाग्रता करता येते आणि त्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या व्यक्तिमत्वामध्ये विकास करता येतो. वेब पेजच्या माध्यमातून आपण पाहिलं तर विद्यार्थी बऱ्याच वेळेस काय करतात की परीक्षा समोर आल्यानंतर एखादी कन्सेप्ट त्यांना माहीत करून घ्यायचंय तर वेब पेजवरती टाकत असतात, तिकडे गुगलवरती टाकतात आणि ही माहिती ओपन झाल्यानंतर त्या वेब पेजवरती 15 हायपरलिंक तिकडे दिलेले असतात. म्हणजे एखादी माहिती शोधत असताना ती माहिती ओपन झाली की तिकडे पुन्हा 15 हायपरलिंक ओपन होतात. पुन्हा त्याच्यामधल्या एका हायपरलिंकवर ते क्लिक केले की पुन्हा 15 हायपरलिंक ओपन होतात. अशा पद्धतीनं एखादी माहिती शोधत असताना किंवा अशा आपले 2 तास निघून जातात, 3 तास निघून जातात, हे या ठिकाणी लक्षात येत नाही आणि पुन्हा त्यांना वाटतं अरे आपण काय शोधत होतो. 2 तासानंतर त्यांच्या लक्षात येतं की बाबा अशा पद्धतीची माहिती आपण शोधणार होतो, आपला 2 तासाचा वेळ तिकडे गेला. खऱ्या अर्थानं अशा पद्धतीची माहिती शोधत असताना खूप मोठ्या प्रमाणावर वेळ आपला वाया जात असतो. ह्या हायपरलिंक आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात असतात आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपलं वाचन या ठिकाणी दूरच राहून जातं. आपण या गोष्टी या ठिकाणी पाहत जातो, नुसतं बघत जातो आणि त्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं जे वाचन करायचं होतं, ज्या गोष्टी पाहायच्या होत्या त्याच खऱ्या अर्थानं आपण त्या ठिकाणी विसरून जातो. वाचनामुळं खऱ्या खऱ्या अर्थानं दृष्टिकोनामध्ये बदल होतो, हो की नाही. जर आपण यू कॅन विन सारखी पुस्तकं, शिव खेराचं यू कॅन विन सारखी जर पुस्तकं आपण पाहिली, विनर्स डझंट डू डिफरंट थिंग, दे डू थिंग्स आर डिफरंटली, असं कोण म्हणतं? या ठिकाणी शिव खेरा म्हणतो. म्हणजे विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, की प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात, असं शिवखेरा त्यांच्या यू कॅन विन म्हणजे मी यशस्वी होणारच या पुस्तकामधून या ठिकाणी ते संबोधतात. खरं म्हणजे अशा पद्धतीचे जे पुस्तक आहेत, जे खऱ्या अर्थानं आपल्याला मोटिवेट करत असतात, खऱ्या अर्थानं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात चालना देत असतात, अशा पद्धतीचे पुस्तकांचं वाचन खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक पॉझिटिव्ह थिंकिंग त्याच्यामध्ये वाढत असते. आणि जेव्हा पॉझिटिव्ह थिंकिंग वाढते, सकारात्मक दृष्टिकोन बळावतो, त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या हातून खूप मोठे चांगले कार्य या ठिकाणी होत असतात. त्यामुळं या ठिकाणी अशा पद्धतीची पुस्तकं आपण वाचली पाहिजे. प्रकाश वाटा प्रकाश समतेचं जर पुस्तक आपण पाहिलं, ते सुद्धा अतिशय पॉझिटिव्ह आपल्याला विचार देत असतं. अच्युत गोडबोले नंतर सिरीजच आणलेली आहे, त्यांचं रक्त नावाचं पुस्तक, त्यांचं अर्थात नावाचं पुस्तक, त्यांचं मनात नावाचं पुस्तक जर आपण पाहिलं तर म्हणजे सायकॉलॉजीच्या अनेक कन्सेप्ट या मनात नावाच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे मानसोपचार तज्ज्ञालाही लाजवेल अशा पद्धतीचे विचार अच्युत गोडबोले यांनी मनात नावाच्या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत. आता तर त्यांचं नवीन एक पुस्तक आलेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचं. खरं म्हणजे मराठीतलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स समजून सांगणारं हे अतिशय उत्तम पद्धतीचं पुस्तक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एक IITian जो या ठिकाणी एका मल्टीनॅशनल कंपनीचा CEO म्हणून काम करतो आणि पूर्ण जगभरामध्ये ते त्या ठिकाणी फिरतात आणि त्याच्यामधून ते जे ज्ञान ग्रहण करतात त्या माध्यमातून ते अनेक विषयावरती या ठिकाणी लिखाण करून ठेवलेलं आहे आणि अतिशय विस्तृतपणे, अतिशय सखोलपणे अशा पद्धतीची माहिती त्यांनी लिहून ठेवलेली आहे. खरं म्हणजे अशा पद्धतीचं वाचन साहित्य आपण वाचलं पाहिजे, ज्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्वामध्ये खऱ्या अर्थानं बदल या ठिकाणी घडू शकतो. अगदी त्याच पद्धतीनं त्यांचं मुसाफिर नावाचं पुस्तक आहे, सॉरी चरित्र आहे. तर अशा पद्धतीचं जे चरित्र आहे
खरं म्हणजे एका जीवनामध्ये अनेक जीवन जगल्याचा अनुभव जर आपल्याला खऱ्या अर्थानं घ्यायचा असेल तर अशा पद्धतीचे चरित्र आपण वाचले पाहिजे. R.R. आबांचं जर चरित्र आपण पाहिलं, मी कुण्या पक्षाचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करत नाही, मात्र जे चांगलं साहित्य आहे त्या चांगल्या साहित्याबद्दल आपण सांगितलंच पाहिजे, बोललंच पाहिजे. R.R. आबांचं चरित्र वाचत असताना या ठिकाणी डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे अतिशय रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करणारा एक विद्यार्थी ते महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री पदापर्यंत जाणारा व्यक्ती, त्यांनी आपलं आपल्या चरित्र लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. म्हणजे एकदा आबा वादविवाद स्पर्धेमध्ये भाषणासाठी ते जाणार असतात, मात्र त्यांच्याकडं या ठिकाणी शर्ट नसतो. मात्र त्यांच्या वडिलांचा एक शर्ट आईनं या ठिकाणी एका गाठोड्यामध्ये बांधून वर कुठंतरी टाकलेला असतो. आणि जेव्हा त्यांना अशा पद्धतीच्या कार्यक्रमासाठी जायचं असतं, भाषणासाठी, ज्या ठिकाणी 200 रुपयाचं बक्षीस असतं, त्यासाठी ते तयारी करतात. मात्र हे तयारी करत असताना त्यांच्याकडं घालायला सदरा नसतो. मग हा सदरा ते आईला म्हणतात की माझ्या घालायला सदरा नाही, मला त्या ठिकाणी भाषणासाठी जायचंय. आई काय करते, तो वडिलांचा जो सदरा आहे, म्हणजे वडील त्यांचे गेलेले असतात, वडिलांचा सदरा काढतात आणि ते सदरा काढून त्याला अल्टर करून घेतलं जातं आणि अल्टर केलेला सदरा ते घालून भाषणासाठी जातात आणि भाषणामध्ये प्रथम क्रमांक येतो आणि त्या ठिकाणी 200 रुपयाचं बक्षीस त्यांना मिळतं. म्हणजे हे वाचत असल्या विचाराची एकरूप होतं हे आपल्याला लक्षात येत नाही. तेव्हा अशा पद्धतीचे चरित्र आपण वाचले पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी एका जीवनामध्ये अनेक जीवन जगल्याचा अनुभव आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी घेता येतो. मित्रो, खरं म्हणजे या ठिकाणी आणखीन एक महत्वाचा भाग तुम्हाला या ठिकाणी सांगतो, जे की वाचनामुळे सहानुभूतीची वृत्ती आपल्यामध्ये बळावते, वाढते. सहानुभूती जी आहे, आज आपण पाहतो की एखादा ऍक्सिडेंट झाला, एखादा अपघात झाला, तर आमची तरुण पिढी काय करायला लागली की समोर साचावायला लागली. ते कशासाठी? त्याचं व्हिडिओ कर, त्याचे फोटो काढ आणि ते कुठंतरी फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती, सोशल मीडियावरती टाकण्याच्या होडमध्ये आपण त्या व्यक्तीला काय त्रास होतोय, त्याला काय विवंचन आहेत, काय दुःख आहे, काय यातना आहेत, याला मात्र आपण दुर्लक्ष करायला लागलो. खरं म्हणजे युवा पिढीनं त्याला तात्काळ त्याला मदतीची गरज आहे, त्याला प्रथम उपचाराची गरज आहे, हे कुठेतरी जाणलं पाहिजे आणि तशा पद्धतीने त्या व्यक्तीला त्या ठिकाणी घेऊन गेलं पाहिजे. खरं म्हणजे असं न करता आपण अशा पद्धतीचे व्हिडिओ करतो, फोटो काढतो आणि ते कुठंतरी सोशल मीडियावरती टाकण्याच्या याच्यामध्ये जात असतो. खरं म्हणजे परवाच या ठिकाणी एकदा आमचे एक मित्र, एक पाहुणे आजारी असताना आमच्याच एका मित्रांनी काय केलं की आजारी असतानाच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्या ठिकाणी वाहिली. म्हणजे अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या की आम्हाला कुठंतरी फेसबुकवर लवकर टाकण्याच्या होडमध्ये व्यक्ती असताना सुद्धा म्हणजे अशा पद्धतीच्या गोष्टी आपण कुठंतरी करत चाललेलो आहोत. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. मग त्याला एकानं सांगितलं, अरे बाबा ते गेले नाहीत ना, आणखीन आहेत ना, तुम्ही आत्ताच भावपूर्ण श्रद्धांजली. अरे असं का? मग तो काय केला, लगेच ते फोटो डिलीट केला आणि मग दुसरी फोटो टाकला. खरं म्हणजे अशा पद्धतीच्या गोष्टीमुळं अनेक गोष्टी या ठिकाणी विचित्र स्वरूपाच्या होत चाललेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं सोशल मीडियावरती अशा गोष्टी पोस्ट करत असताना 10 वेळा विचार आपण केला पाहिजे की आपण करत असलेली पोस्ट ही ऑथेंटिक आहे का, त्याला म्हणजे या ठिकाणी विश्वसनीयता आहे का, या गोष्टीसारख्या गोष्टी आपण पडताळून पाहिल्या पाहिजे आणि मगच अशा गोष्टी या ठिकाणी टाकल्या पाहिजे. कारण म्हणजे आपल्याकडं या ठिकाणी फुलांची कमतरता नाही. एखाद्याचा वाढदिवस असला की आमच्याकडे पुष्पगुच्छ भरपूर आहे, पुष्पगुच्छ आम्ही टाकतो, हार्दिक शुभेच्छा. लगेच एखादा समजा व्यक्ती वारला, दुःखद घटना झाली, लगेच या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली. म्हणजे आमच्याकडं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीची फुलांची काहीच कमतरता नाही. ते फुलं आम्ही या ठिकाणी शेअर करत असतो. खरं म्हणजे हे करत असताना विद्यार्थी मित्रांना मला एवढंच सांगायचंय की आपण आपलं वाचन आणि आपलं व्यक्तिमत्व या ठिकाणी विकसित करण्यासाठी यासारख्या गोष्टी आपण तंत्रज्ञानाचा तर वापर निश्चित स्वरूपामध्ये केलाच पाहिजे. या तंत्रज्ञानासोबतच या ठिकाणी इतर वाचन साहित्य सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाचलं पाहिजे. खरं म्हणजे विद्यार्थ्यांना आणखीन एक गोष्ट सांगणं खूप महत्वाचं आहे, ते म्हणजे काय वाचलं पाहिजे नेमकं, हो की नाही, वाचन कसं वाढवायचं. खरं म्हणजे दररोज आपण वेळ ठरवून घेतला पाहिजे, एक जागा ठरवून घेतली पाहिजे, त्या माध्यमातून आपण आपलं वाचन या ठिकाणी करून
करू शकतो. वाचन करा याचा अर्थ असं नाही की 24 तास तुम्ही वाचन करा, असं मी कधीही म्हटलो नाही. वाचन करा याचा अर्थ असा आहे की किमान अभ्यासाच्या व्यतिरिक्त अर्धा पाऊण तास तुम्ही वाचन केलं पाहिजे, 1 तास आपण वाचन केलं पाहिजे, जेणेकरून खरं म्हणजे 5 मिनिटाच्या वाचनातून 1500 शब्द आपण या ठिकाणी वाचत असतो, ग्रहण करत असतो. आणि या वाचनातून हजारो शब्द आपल्याकडं या ठिकाणी येत असतात आणि त्या शब्दांचा वापर या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं आपण करून या ठिकाणी आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बदल या ठिकाणी खऱ्या अर्थानं घडून आणू शकतो. अगदी त्याच पद्धतीनं सतत एखादं पुस्तक आपल्या सोबत ठेवलं पाहिजे, जे की आपल्या आवडीचं आहे, जे वाचनीय आहे. त्याचबरोबर पुस्तकांची यादी म्हणजे विशलिस्ट, WISH ज्याला आपण म्हणतो, विशलिस्ट आपण केली पाहिजे, ज्याच्यामुळं या ठिकाणी वाचन आपल्याला वाढवता येईल. त्याचबरोबर वाचनासाठी एखादी शांत जागा, म्हणजे आपली जी अभ्यासिका आहे, जी आपली रिडिंग रूम आहे, ती रिडिंग रूम अतिशय शांत स्वरूपाची असते. त्या ठिकाणी बसून दररोज किमान अर्धा पाऊण तास तरी आपण या ठिकाणी वाचलं पाहिजे. खरं म्हणजे आज आपण पाहतो CMT ज्याला म्हणतो, कम्प्युटर, मोबाईल आणि टेलिव्हिजन, हे खऱ्या अर्थानं या ठिकाणी वाचनाचे शत्रू असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आज आपण पाहतो की आमच्या माता भगिनी संध्याकाळी 7च्या नंतर TV समोर असलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग तिकडे वेगळ्या प्रकारचे सिरियल तिकडं चालू असतात. तुझ्यात जीव रंगला, माझ्या नवऱ्याची बायको, त्याचबरोबर अन्य तत्सम इतर स्वरूपाचे जे सिरियल्स त्या ठिकाणी आहेत. खरं म्हणजे अशा पद्धतीचे सिरियल्स पाहत असताना आमच्या माता भगिनी तिकडं इतक्या रमून गेलेल्या असतात की संध्याकाळी 7 ते 9च्या दरम्यान केव्हा घरचा करता व्यक्ती घरी येऊन गेला आणि बाहेर गेला हे त्या ठिकाणी लक्षात येत नाही. खरं म्हणजे आणखीन बरेच सिरियल असे आहेत जे खरं म्हणजे त्यांचं नाव घेताना असंविधानिक असं वाटतं. खरं म्हणजे ते ते सिरियल म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की या ठिकाणी आणखीन एका सिरियलचं नाव असं आहे, रात्रीच खेळ चाले. म्हणजे हे नाव घ्यायला सुद्धा खरं म्हणजे अशा पद्धतीचे टायटल आपल्याला तोंडातून घ्यायला सुद्धा नको वाटतं, मुखातून आपल्या घ्यायला. पण तशा पद्धतीचे सिरियल तिकडे चालू आहेत ना. खरं म्हणजे अशा पद्धतीचे सिरियल मधून आपल्याला काय साध्य होणार? मग तिकडं सासू सुनेचं भांडणं, सुनेचं सासू विरुद्ध कट, सासूचा सुने विरुद्ध कट, अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी तिकडं कट कारस्थान हे चाललेले असतात. आणि हे होत असताना आमच्या घरातले लहान थोर मंडळी त्या ठिकाणी बसलेली असतात. मग आम्ही कुठं चाललेलो आहोत? खऱ्या अर्थानं आम्ही या लहान लेकरांवर कशा पद्धतीचे संस्कार देणार आहोत? जर अशा पद्धतीचे सिरियल बघत असताना आम्ही एकमेकाकडं त्या सिरियल मधल्या सासूच्या भूमिकेमध्ये आणि सिरियल मधल्या सुनेच्या भूमिकेमध्ये आम्ही घरच्याच मंडळी जर असेल तर आमच्या लहान लेकरांवरती आम्ही काय संस्कार करणार आहोत? खऱ्या अर्थानं हे विचार करण्याची गोष्ट आहे. त्यामुळं हे हे करत असताना आपण कुठंतरी या ठिकाणी विचार केला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं त्याला दूर ठेवलं पाहिजे, जेणेकरून आपलं वाचन या ठिकाणी वाढेल. खरं म्हणजे वाचन करत असताना आणखीन एक या ठिकाणी पुस्तकांच्या नोंदी ठेवल्या पाहिजे. म्हणजे वाचन करत असताना ग्रंथालयाच्या व्यतिरिक्त जर स्वतःचं पुस्तक असेल तर त्या पुस्तकं वाचत असताना अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अंडरलाईन आपण केल्या पाहिजे. म्हणजे ते खऱ्या अर्थानं आपण त्या लेखकाच्या विचाराशी एकरूप होऊन जेव्हा आपण वाचतो त्यावेळेस आपोआपच त्याच्या खाली अंडरलाईन येते. मात्र हे करत असताना स्वतःचं पुस्तक असलं पाहिजे याची मात्र खात्री करून घ्या. ग्रंथालयाच्या पुस्तकावरती अशा पद्धतीच्या रेषा कुणीही मारू नका. अगदी त्याच पद्धतीनं ग्रंथालयाला वेळोवेळी भेटी दिल्या पाहिजे. म्हणजे ग्रंथालयामध्ये गेलं पाहिजे, त्या ठिकाणी नवनवीन कोणते पुस्तक आले, नवनवीन कोणतं साहित्य आलंय, तर या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे, जेणेकरून अशा पद्धतीचं जे नवीन साहित्य ग्रंथालयामध्ये आलेलं आहे ते साहित्याची माहिती आपल्याला मिळते आणि त्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी वाचन वाढवता येतं. त्याचबरोबर काय वाचावं जर याचा जर विचार करायचा असेल तर विश्वास नांगरे पाटलांचे अनेक पुस्तकं या ठिकाणी आलेले आहेत. मनमे है विश्वास जर हे आपण पाहिलं, खरं म्हणजे स्पर्धा परीक्षेला सामोरं जात असताना स्पर्धा परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करायची आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना कोणकोणत्या अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागतं याचा पूर्ण अनुभव या ठिकाणी विश्वास नांगरे पाटील यांनी या मनमे है विश्वास या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेला आहे. खरं म्हणजे अशा पद्धतीची पुस्तकं विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजे, युवकांनी वाचले पाहिजे, जेणेकरून खऱ्या अर्थानं आपल्याला जीवनामध्ये जर काही घडायचं असेल, काही करायचं असेल, काही व्हायचं असेल, आपला जर उद्देश पूर्ण करायचा असेल, आपले जर स्वप्न पूर्ण करायचे असतील तर अशा पद्धतीची पुस्तकं या ठिकाणी आपण वाचली पाहिजे. हो की नाही? मनमे है विश्वास हे पुस्तक आपण पहा, प्रत्येक ग्रंथालयामध्ये हे पुस्तक त्या ठिकाणी उपलब्ध आहे. खरं म्हणजे मी असं म्हणेन की शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन आहे
पण आमच्या विद्यार्थ्यांचं मध्याह्न वाचन कधी होणार? त्यांना सकाळी वेळ मिळत नाही, त्यांना दुपारी वेळ मिळत नाही, त्यांना संध्याकाळी वेळ मिळत नाही. कारण म्हणजे वेळ मिळत नाही ही एक समस्या युनिव्हर्सल असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आज प्रत्येक जण म्हणतो की आम्हाला वेळच नाही वाचायला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा परवाचा जर एक सर्वे आपण पाहिला तर त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की प्रत्येक म्हणजे भारतापुरता मर्यादित मी सांगतो तुम्हाला की भारतातला प्रत्येक नागरिक किमान 4 तास सोशल मीडियावरती असतो. मग हा वेळ कुठून आला? म्हणजे सोशल मीडियावरती राहायला आम्हाला 4 तासाचा वेळ आहे आणि पुस्तकं वाचायला या ठिकाणी आम्हाला वेळ नाही. निरंजन घाटे जे की एक शास्त्रज्ञ आहे, त्यांनी 5,000 पेक्षा जास्त आर्टिकल या ठिकाणी लिहिलेले आहेत आणि 180 पेक्षाही जास्त ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यांचं वाचत सुटलो त्याची गोष्ट नावाचं एक पुस्तक आहे. खरं म्हणजे ते तुमच्या लायब्ररीमध्ये असेल तर ते बघा, नसेल तर माझ्याकडे सॉफ्ट कॉपी आहे, PDF कॉपी आहे, मी तुम्हाला या ठिकाणी ग्रुपवरती शेअर करतो. वाचत सुटलो याची गोष्ट याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे पहा. जसं एखाद्या दारुड्याला दारू पिण्यासाठी वेळ मिळतो, म्हणजे व्यसन करण्यासाठी वेळ मिळतो, तसं मला वाचनासाठी वेळ मिळतो, तसं माझं वाचनाचं व्यसन मला लागलेलं आहे, असं निरंजन घाटे त्यांनी त्यांच्या पुस्तकातून म्हटलेलं आहे. म्हणजे इच्छा आहे तिथे मार्ग आहे. जर इच्छा असेल तर निश्चित स्वरूपामध्ये वाचनासाठी तुम्हाला या ठिकाणी वेळ मिळतो. म्हणून वाचन आपण या ठिकाणी केलं पाहिजे. या ठिकाणी वाचन जर निश्चित स्वरूपामध्ये वाढवला तुम्ही तर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपोआपच या ठिकाणी बदल या ठिकाणी घडवता येतात. कृष्णकुमार जे NCERTचे माजी डायरेक्टर आहेत, NCERTचे माजी डायरेक्टरने एक पुस्तक लिहिलं आहे मी, पढना जरा सोचना. खरं म्हणजे पढना आणि पढाई याच्यामध्ये त्यांनी या ठिकाणी भेद केलेला आहे. तर हे पुस्तक सुद्धा जर असेल तुमच्याकडे तर निश्चित स्वरूपामध्ये वाचा. ते त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीनं वाचनाचं महत्व त्यांनी सांगितलेलं. अगदी त्याच पद्धतीनं डॉक्टर APJ अब्दुल कलामचं जर आपण उदाहरण घेतलं, त्यांचं इग्निटेड माइंड पुस्तक आहे. त्याचबरोबर त्यांचं विंग्स ऑफ फायर, अग्निपंख ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीचे पुस्तकं, इंडिया 2020 नावाचं पुस्तक आहे त्यांचं. तर अशा पद्धतीचे पुस्तकं आपण वाचले पाहिजे. म्हणजे ज्या परिस्थितीमधून ते आले आणि भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत ते गेले, खऱ्या अर्थानं जर आपण जर यांचं चरित्र जर काढून पाहिलं तर लहानपणापासून त्यांची वाचनाची जी आवड आहे, वाचनाची जी गोडी आहे ती प्रचंड असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून या ठिकाणी त्यांचं व्यक्तिमत्व तशा पद्धतीचं या ठिकाणी घडत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कल्पना चावलाचं जर चरित्र आपण पाहिलं तर आपण पाहतो की कल्पना चावलाचं चरित्र पाहत असताना कल्पना चावला जेव्हा ती शाळेमध्ये शिकायला होती तेव्हा तिच्या डोक्यावरून भिरभिरणारी जी विमानं होती, तिला एक स्वप्न नेहमी वाटायचं की बाबा अशा पद्धतीच्या विमानामधून मी कुठंतरी बसलं पाहिजे, हे विमान कुठंतरी आपल्याला चालवता आलं पाहिजे, अशा पद्धतीचं स्वप्न या ठिकाणी कल्पना चावलाचं असलेलं आपल्याला पाहायला. हरियाणा कर्नाल या ठिकाणी शिकत असताना अशा पद्धतीची स्वप्न कल्पना चावला यांनी पाहिली. आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं आणि नंतर ते नासामध्ये त्या ठिकाणी झाली आणि त्यानंतर कोलंबिया नावाच्या यानामध्ये स्पेसच्या एका याच्या यात्रेवरती ती गेली आणि त्यानंतर हे कोलंबिया यान जेव्हा पृथ्वीच्या कक्षेमध्ये या ठिकाणी शिरकाव करत असताना कोलंबिया यानाचं या ठिकाणी अपघात झाला आणि ताशी 20,000 किलोमीटर वेगानं हे जेव्हा पृथ्वीच्या कक्षेमध्ये प्रवेश करत होतं तेव्हा अमेरिकेतल्या टेक्सास नावाच्या शहरामध्ये या कोलंबिया यानाचं पूर्ण स्फोट झाले, तुकडे तुकडे या ठिकाणी पाहायला मिळाले. म्हणजे एखाद्या गोष्टीला तुम्ही जेव्हा उद्दिष्ट घेऊन समोर जाता, एखाद्या उद्देश पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून देता, तेव्हा आपण आपल्या जीवाची सुद्धा या ठिकाणी पर्वा करत नाही. हे कल्पना चावलाचं चरित्र वाचत असताना आपल्याला लक्षात येतं. म्हणजे मानवी समाजासाठी आवश्यक असणारी जी संशोधनं आहेत ती संशोधनं या मानवासाठी कशा पद्धतीने आपल्याला करता येतील, म्हणजे हा मानवी समाज हा सुखी राहायला पाहिजे, समाधानी राहायला पाहिजे, त्याला अनेक गोष्टींचं या ठिकाणी माहिती मिळाली पाहिजे, यासाठी अशा पद्धतीची संशोधनं ज्या व्यक्तीनं केली त्यापुढं आपल्या जीवाचं सुद्धा त्या व्यक्तीनं कुठेही विचार केला नाही, त्या व्यक्तींचे चरित्र आपण कुठेतरी वाचले पाहिजे. सुनीता विल्यम्सची चरित्र आहे. खरं म्हणजे अशा पद्धतीचे चरित्र वाचण्यामुळं आपल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बदल घडत असतो आपल्या व्यक्तिमत्वावर. खऱ्या अर्थानं उत्तम कांबळे जे नाशिक सकाळचे संपादक, आता ते रिटायर झाले, उत्तम कांबळेचं एक पुस्तक आहे मित्र,
विद्यार्थी मित्र, वाट तुडवताना नावाचं. या वाट तुडवताना नावाच्या पुस्तकाच्या पाठीमागं एक एक्स्ट्रॅक्ट त्यांनी लिहिलेला आहे, ज्याला आपण सार म्हणतो त्या पुस्तकाचा. त्याने असं लिहून ठेवलेलं आहे की जर मी पुस्तकाच्या गावाला गेलो नसतो तर मला जन्मतःच इतिहास आणि भूगोल नव्हता, मला शाहू फुले आंबेडकर आणि हा समाज या ठिकाणी समजला नसता, असं या ठिकाणी उत्तम कुमार कांबळे यांनी त्यांच्या वाट तुडवताना नावाच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलं. खरं म्हणजे अशा पद्धतीची पुस्तकं आपण वाचली पाहिजे, चाळली पाहिजे, जेणेकरून अशा पद्धतीच्या प्रेरणा, एखादी स्फूर्ती आपल्याला कुठून मिळेल आणि त्या स्फूर्तीमधून आपल्या व्यक्तिमत्वामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल भविष्यामध्ये घडत जाईल. यासारख्या गोष्टी आपण या ठिकाणी केल्या पाहिजे. खरं म्हणजे सांगायला खूप गोष्टी आहेत, पण या ठिकाणी वेळेअभावी काही गोष्टी या ठिकाणी आपल्याला टाळाव्या लागतात. या दोन्ही महाविद्यालयांचे मिशन आणि विजन पाहता खरं म्हणजे विद्यार्थी वर्ग घडला पाहिजे, तो देशाचा एक चांगला नागरिक झाला पाहिजे, त्याला चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडून पाहिजे, अशाच पद्धतीचे मिशन या दोन्ही महाविद्यालयाचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं या दोन्ही महाविद्यालयांनी जे आयोजित केलेला हा कार्यक्रम स्तुत्य अशा स्वरूपाचा आहे. म्हणजे आणखीन विद्यार्थ्यांना काही पुस्तकांची नावं आपल्याला सांगता येतील. अनिल अवचटची पुस्तकं आहेत, सुधा मूर्तीची पुस्तकं आहेत, त्याचबरोबर गोविंद पानसरेचं शिवाजी कोण होता नावाचं पुस्तक आहे मित्र. खरं म्हणजे 88 पानाचं पुस्तक आहे. खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांना जर समजून घ्यायचं असेल तर शिवाजी कोण होता, गोविंद पानसरेचं हे पुस्तक वाचा. अतिशय छोटं पुस्तक आहे, अब्स्ट्रॅक्ट स्वरूपामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय महत्वपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये या ठिकाणी कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी दिलेली आहे. खरं म्हणजे अशा पद्धतीची पुस्तकं खऱ्या अर्थानं आपण विद्यार्थ्यांना वाचू घातलं पाहिजे. खरं म्हणजे खाऊ घालण्याचं काम हे पालकांचं आहे, वाचू घालण्याचं काम आमच्या ग्रंथपालासोबत आमच्या सर्व शिक्षक वृंदांचं आहे. म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांना अशा पद्धतीची पुस्तकं वाचू आपण घातली पाहिजे, जेणेकरून त्यांच्यामध्ये बदल या ठिकाणी आपल्याला घडून आणता येईल. विना गवाणकरचं एक होता कारवार नावाचं पुस्तक आहे. अच्युत गोडबोलेचं मी आत्ताच तुम्हाला सांगितलंय, मनात आहे. त्याचबरोबर रक्त आहे, अर्थात आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मुसाफिर त्यांचं जे चरित्र आहे. त्याचबरोबर रॉबिन शर्माचं 5 AM क्लब नावाचं पुस्तक आहे. खरं म्हणजे रॉबिन शर्माचं हे 5 AM क्लब पुस्तक वाचत असताना आपल्याला असं लक्षात येतं की 1000 पेक्षाही जास्त फायदे, म्हणजे पहाटे 5 वाजता उठण्याचे 1000 पेक्षाही जास्त फायदे या ठिकाणी रॉबिन शर्मा यांनी 5 AM क्लब नावाच्या पुस्तकामध्ये या ठिकाणी दिलं पाहिजे. खरं म्हणजे तंत्रज्ञानाला आपण धन्यवाद दिलं पाहिजे. आज जगामधलं सगळं चांगलं साहित्य या ठिकाणी मराठीमध्ये उपलब्ध आहे. म्हणून आपण या ठिकाणी ट्रान्सलेटरला धन्यवाद देऊया, खऱ्या अर्थानं पब्लिशरला आपण या ठिकाणी धन्यवाद दिलं पाहिजे, किंवा जगातलं उत्तमातलं उत्तम साहित्य या ठिकाणी मराठीमध्ये उपलब्ध असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. स्टीव्ह जॉब्स असतील, मार्क झुकरबर्ग असेल, अब्राहम लिंकन यांचं पुस्तक असेल. त्याचबरोबर खरं म्हणजे अब्राहम लिंकनचं एक गोष्ट खूप महत्वाची आहे. त्यांनी लहान असताना त्यांच्या स्टेप मदरनं म्हणजे त्यांच्या सावत्राईनं त्यांना काय भेट दिलं होतं, तर एक पुस्तकांची पेटी त्यांच्यासाठी भेट दिली होती. खऱ्या अर्थानं तिथूनच त्यांना वाचनाची आवड, गोडी निर्माण झाली आणि पुढे ते या ठिकाणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ते पुढे आले. खरं म्हणजे वाचनाची गोडी लहानपणापासूनच लागली पाहिजे. अमेरिका, जापान, त्याचबरोबर चायना यासारख्या राष्ट्रांची जर या ठिकाणी एज्युकेशन सिस्टीम जर आपण काढून पाहिली, त्यांचा जर अभ्यासक्रम काढून पाहिला, तर कौशल्यावर आधारित अशा पद्धतीचे एज्युकेशन त्या ठिकाणी दिलं जातं. आत्ता कुठं आम्ही NEPच्या माध्यमातून अशा पद्धतीचं कौशल्यावर आधारित शिक्षण देण्याचा प्रयत्न, आत्ता त्याचा इनिशिएटिव्ह कुठंतरी आपण घेतलेलं होतं असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आणि खऱ्या अर्थानं उशीरही असं झाला असला तरी खरं म्हणजे आता तरी सुरुवात आपली NEPच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं म्हणजे आजच्या आमच्या या तरुण वर्गाला, खरं म्हणजे आम्ही पूर्वी लहान असताना आमच्या कुटुंबातले व्यक्ती असं म्हणायचे आम्हाला की खरं म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, तुमची तब्येत चांगली राहण्यासाठी तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचे ड्रायफ्रुट्स खाल्ले पाहिजे, अशा पद्धतीचा खुराक तुम्हाला असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमची तब्येत चांगली राहील, आरोग्य चांगले राहील, अशासाठी तुमचा खुराक चांगला असणं गरजेचं आहे. खरं म्हणजे आजच्या आमच्या नवयुवकांचा, तरुणांचा जर दररोजचा खुराक जर आपण पाहिला तर दररोज 2 GB खुराक या विद्यार्थ्यांचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे हा 2 GB खुराक संपल्याशिवाय
आमचा विद्यार्थी वर्ग घरीच जात नाही. हा काही ना काही त्याच्यावरती शोधत राहतो आणि अशा पद्धतीची जी माहिती आहे, जी गिळत चाललेलं जे इन्फॉर्मेशन ओबिसिटी ज्याला आपण म्हणतो, तर ही इन्फॉर्मेशन ओबिसिटी आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. खऱ्या अर्थानं त्याला वाचन असं म्हणता येणार नाही. खऱ्या अर्थानं जर वाचन करायचं असेल, आनंददायक वाचन करायचं असेल, तर पुस्तकांचं वाचन आपण या ठिकाणी केलं पाहिजे. बऱ्याच वेळेस आपण या ठिकाणी सर्क्युलेशन काउंटरवरती बसला असताना असंही बऱ्याच वेळेस लक्षात येतं की एखादं चांगलं रेफरन्स बुक जर आम्ही विद्यार्थ्यांना द्यायचं जेव्हा द्यायला लागतो, त्यावेळेस विद्यार्थी म्हणतात, सर छोट्यातलं छोटं पुस्तक असेल तर द्या ना, अभ्यासाशी निगडीत असलेलं द्या ना, फक्त अभ्यासक्रम त्याच्यामध्ये असला पाहिजे, एवढंच पुस्तक छोटं असेल तर द्या ना. अशा पद्धतीची विद्यार्थी मागणी असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला टी आर नावाची, टू लॉंग डिड नॉट रीड, TOO ज्याला आपण म्हणतो, टू लॉंग डिड नॉट रीड. म्हणजे जर समजा एखाद्या शिक्षकाने, एखाद्या प्राध्यापकाने 20 पानाचे नोट्स दिले आणि हे 20 पानं वाचून ये जर विद्यार्थ्याला म्हटलं, तर विद्यार्थी पण अरे सर 20 पानं कधी वाचून यायची. म्हणजे 20 पानं वाचण्या एवढा सुद्धा संयम आमच्याकडं, आमच्या विद्यार्थ्यांमध्ये असलेला आम्हाला पाहायला मिळत नाही. म्हणजे या अशा पद्धतीच्या गोष्टीमधून आमच्या विद्यार्थ्यांचं कसं होणार, ही खरं म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी खरं म्हणजे वाचलं पाहिजे आणि अशा पद्धतीची पुस्तकं वाचलं पाहिजे ज्याच्यामधून आनंद आपल्याला मिळेल. अभ्यासक्रमाचं तर आपण वाचन कराच करा, त्याबरोबरच या ठिकाणी अभ्यासक्रमाबरोबरच इतर जे वाचनीय पुस्तक आहेत, कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, नाटक आहेत, प्रवास वर्णन आहेत, स्वमदत करणारी इतर जे ग्रंथ आहेत, जे प्रमोट करणारी पुस्तकं आहेत, जे आपल्या मनाला चालना देणारी पुस्तकं आहेत, जे मनावर आपल्या जे मळब आलेलं आहे ते दूर करणारी जी पुस्तकं आहेत, अशा पद्धतीची पुस्तकं आपण वाचली पाहिजे, जेणेकरून आपल्यामध्ये एकाग्रता येईल, आपल्यामध्ये विविधांगी शब्दसंग्रह वाढेल. त्याचबरोबर अनेक गोष्टींचा आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी या ठिकाणी फायदा होईल. अशा पद्धतीचं वाचन आपण या ठिकाणी केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं अ, अ, विद्यार्थ्यांमध्ये तशा पद्धतीची रुची आपण या ठिकाणी वाढवली पाहिजे आणि त्यासाठी आमचे सर्वच ग्रंथपाल खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रयत्न करत असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. महाराष्ट्रामध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा या संकल्पनेच्या अंतर्गत जे विविध कार्यक्रम या मागच्या 15 दिवसामध्ये झाले, आमचा एक ना एक ग्रंथपाल खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी अशा पद्धतीचे कार्यक्रम राबवत असलेला आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यामुळं सर्वच प्राध्यापकांचं, राष्ट्रीय सेवा योजनेचं, भाषा शास्त्रातील सर्व प्राध्यापकांचं आणि सर्वांचंच या ठिकाणी अभिनंदन करायला लागेल. हा जो स्तुत्य उपक्रम या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागानं आणलेला आहे, त्याला सगळ्यांनाच आपण भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळं सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या राजमाता जिजाऊ महाविद्यालय, त्याचबरोबर लोकमान्य महाविद्यालय, त्याचबरोबर प्रोफेसर VR दाडगे फाउंडेशन लातूर, या सर्वांनी जे संयुक्त या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल दोन्ही महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर माझे गुरु डॉक्टर या ठिकाणी कुलकर्णी सर, जे VR दाडगे फाउंडेशनचे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतात, कुलकर्णी सरांचे, जगदीश कुलकर्णी सरांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. आपण निश्चितच भविष्यामध्ये विद्यार्थी ग्रंथालयामध्ये जाऊन वाचन कराल एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि विद्यार्थ्यांना एकच सांगतो की या नवीन वर्षामध्ये एवढाच आपण सगळे मिळून संकल्प करूया, किमान अर्धा तास आपण या ठिकाणी दररोज वाचन करावं, एवढाच आपण संकल्प करू. आणि एवढं बोलून मी माझं वक्तव्य थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, धन्यवाद. आपण आज सखोल असं मार्गदर्शन आमच्याशी केलं, आमच्या वाचकांसाठी. आपण आपल्या व्याख्यानामध्ये आजचा सर्वात मोठा भेडसावणारा प्रश्न म्हणजे आपण काय वाचलं पाहिजे, तसेच सोशल मीडियावरील वाचन, त्याला वाचन म्हणायचे का, हे दोन्ही अतिशय ज्वलंत प्रश्न आपण आज पाहतो. या दोन्ही ज्वलंत प्रश्नावर आपण चांगल्या प्रकारे सखोल असं मार्गदर्शन केलं. तसेच आपल्या मार्गदर्शनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन देणारी पुस्तके विद्यार्थ्यांनी वाचली पाहिजेत याबाबतही आपण मार्गदर्शन केलं. त्याचं उदाहरण
ग्रंथ, लेखक, प्रकाशक यांचं सुउदाहरण आपण मार्गदर्शन केलं. लेखकाची एकरूप होऊन आपण वाचन केलं पाहिजे. वाचकांनी वाचनाचे व्यसन जोपासले पाहिजे. या प्रकारे अतिशय ठळक मुद्दे आपण आपल्या व्याख्यानामध्ये नमूद केले. आपल्या व्याख्यानातून मला डॉक्टर राजेंद्र कुंभार सरांचं एक वाचन कौशल्यावरील व्याख्यानामध्ये त्याने संकल्पना मांडली होती, ते आठवली की वाचकांनी या डिजिटल युगामध्ये डिजिटल फास्ट हा पाळला पाहिजे. आठवड्यातून एक दिवस तरी आपण तंत्रज्ञानाला दूर उपवास. ठेवून डिजिटल फास्ट म्हणजे उपवास आपण पाळला पाहिजे. तंत्रज्ञान, मोबाईल, कॉम्प्युटर, इंटरनेट याच्याशी दूर राहून तो वेळ वाचकांनी पुस्तकाशी किंवा वाचनासाठी दिला पाहिजे. आपण जसं शौकीरा म्हणतात, मी यशस्वी होणारच, च शब्दावर जसा भर देतो तसं मी दिवसातून एक तरी तास वाचन करणारच, च जर शब्दावर जेव्हा भर पडेल तेव्हाच खरंच वाचन संस्कृती जोपासली जाईल. हे प्रकर्षानं या आपल्या व्याख्यानातून जाणवलं. धन्यवाद सर. या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपण आलो आहेत. या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी आदरणीय डॉक्टर गोविंद घोगरे सर, मी यांना अशी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. सर एक मिनिट बोलू का सर? हा बोला सर. हॅलो सर. हा सर बोला प्लीज. सर, जाधव सरांनी अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली आणि विद्यार्थी असतील, प्राध्यापक असतील यांना मोटिवेट केलेलं आहे या बाबतीमध्ये. आणि वाचन संस्कृती काय असावी, सध्या वाचन संस्कृती लोप पावत आहे. मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं सर की 18व्या आणि 19व्या शतकामध्ये तंजावरचे राजे सरफरोज राजे भोसले, जे शिवाजी महाराजांचे धाकटे बंधू व्यंकोजी भोसले यांचे धाकटे बंधू होते, त्यांनी तमिळनाडूमध्ये सरस्वती महल लायब्ररी बांधली होती त्या काळामध्ये. आणि त्यामुळे एक आदर्श वाटतो, एक आदर्श राजा वाटतो त्या काळामधला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेव उदाहरण आहेत या देशातले की ज्यांनी 50,000च्या वर पुस्तके वाचलेली आहेत. आणि एकमेव असे महामानव आहेत, व्यक्ती आहेत, ज्यांनी आपला म्हणजे ग्रंथालय हिंदू कॉलनी दादर येथे मुंबईला 3 मजली बिल्डिंग राहण्यासाठी नसून तर ग्रंथालयासाठी बांधली त्यांनी. त्यामुळे एक आदर्श वाटतो आपल्याला त्या गोष्टीविषयी. आपल्याला मला प्रेरणा वाटते त्यांची. आणि दुसरी गोष्ट सर, मला वाचनाची पूर्वीपासून एक आवड तेवढी नव्हती मला, परंतु मी माझी प्रेरणा माझ्या वडिलांकडून घेतलेली आहे सर. माझे वडील पीपल्स कॉलेजला प्राध्यापक होते. 12:30-1 पर्यंत त्यांचं तासिका असायची, परंतु ते कृपया आपलं पूर्ण नाव सांगावं सर. मी प्राध्यापक डॉक्टर राजपाल चिखलीकर. ओके. तर ते रोज 1 ते सायंकाळी 5:30 पर्यंत 6 पर्यंत ग्रंथालयात वाचन करायचे. तर त्यामुळे मी त्यांची प्रेरणा घेतली सर, रोज थोडं तरी वाचन करायचं रात्रीला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कौतुक वाटतं, जेव्हा ते कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकायला होते, तर कोलंबिया विद्यापीठ असेल किंवा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स असेल, अमेरिका असेल, लंडन असेल, जेव्हा ग्रंथालय सुरू होण्याच्या अगोदर त्या पायरी खाली बसायचे. आणि जेव्हा ग्रंथालय म्हणजे ते तिथला पिऊन दरवाजा उघडण्याच्या अगोदर बाबासाहेब आंबेडकर तिथे त्या ग्रंथालयामध्ये जाऊन बसायचे. म्हणजे प्रत्येकानं कुणाची तरी प्रेरणा घेतली तरच वाचन संस्कृती वाढेल असं मला वाटतं. तर त्यामुळे आजकाल प्राध्यापक असतील, कुलगुरू असतील, प्राचार्य असतील, म्हणजे जर त्यांनी वाचलं तर दुसरे जण आदर्श घेतील. प्राध्यापकांचा पण फार मोठा रोल असतो. त्या अनुषंगाने मी मागे काय केलं सर, 2 महिन्यापूर्वी कुलगुरूंची भेट घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचं जे काही नॉलेज रिसर्च सेंटर आहे, तिथे किमान अफिलिएटेड कॉलेजच्या प्राध्यापकांना तिथं वाचनाची पुस्तक पेढी देवाणघेवाणीची सोय करावी अशी मी कुलगुरू महोदयांना विनंती केली होती. परंतु नॉलेज रिसर्च सेंटरनं ती माझी मागणीच धुडकावून टाकली. म्हणजे तिथे काय जास्तीत जास्त पुस्तकं एन्सायक्लोपीडिया आहेत, वाचण्याचे भरपूर ग्रंथ फॉरेन कंट्रीचे आहेत.
तर असो, ते मी मागणी केली होती, हे केली. परंतु मला असं सरांना प्रश्न विचारायचा आहे की वाचन संस्कृती का लोप पावत आहे सध्याच्या पोस्ट मॉडर्न युगामध्ये, आणि त्याला काय करता येईल, असे काय इनोव्हेटिव्ह बेस्ट प्रॅक्टिस राबवता येईल महाविद्यालयामध्ये. जाधव सरांनी मला थोडं मार्गदर्शन करा. धन्यवाद सर. जाधव सर. सर, वाचन संस्कृती कमी होण्याचं कारण, वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण त्याचं स्वरूप हे बदलत चाललेलं आहे. जे काही नेचर प्रमाणात, आहे काही त्याचं, प्रमाणात, काही त्याचं प्रमाणात. जे स्वरूप आहे, ते स्वरूप आहे ते बदलत चाललेलं आहे. जसं पूर्वी आमच्याकडं फक्त फिजिकल फॉर्म मध्ये बुक्स असायचे, आता ई फॉर्म मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आमच्याकडे साहित्य उपलब्ध आहे. येस जसं येस ई येस बुक्स आहेत, ई येस जर्नल्स येस आहेत, ई येस डेटाबेसेस आहेत, त्याचबरोबर येस ई जर्नल्स आहेत, ई मॅगझिन्स आहेत. तर अशा स्वरूपाचं वाचन साहित्य म्हणजे आमच्याकडं उपलब्ध आहे. म्हणजे आहे सर, एखादा माहिती आहे, विद्यार्थी बरोबर. कॅम्पस पर्यंत येण्याच्या अगोदर रिमोट ऍक्सेस आम्ही त्याला देऊ शकतो. म्हणजे लायब्ररीमध्ये त्याला यायची आवश्यकता नाही, रिमोट ऍक्सेस त्याला या ठिकाणी करता येतं. अशा पद्धतीचं वाचन साहित्यामध्ये बदल होत चाललेले आहेत. त्याच पद्धतीनं या ठिकाणी वाचन संस्कृतीमध्ये सुद्धा या ठिकाणी बदल होत चाललेले आहेत. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं स्क्रीनवरचं जे वाचन आहे, त्या स्क्रीनवरच्या वाचनामध्ये जास्त वेळ आपण कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही. निश्चित स्वरूपामध्ये डिजिटल आणि ई स्वरूपातलं वाचन साहित्य आहे, हे उपयुक्त आहे, नाही अशातला भाग नाही. पण जेवढं कॉन्सन्ट्रेशन आपण जे फिजिकल बुकवरती करू शकतो, तेवढं कॉन्सन्ट्रेशन आपण ई फॉर्म मध्ये असलेल्या पुस्तकांवरती करू शकत नाही. त्यामुळं वाचन संस्कृतीचं स्वरूप हे बदलत चाललेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि ते वाढवण्यासाठी, खऱ्या अर्थानं ते वाढवण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न या ठिकाणी केले पाहिजे. विद्यार्थ्यांना मी आत्ता जसं म्हटलं, जसं की खाऊ घालण्याचं काम हे पालकांचं आहे, तसं वाचू घालण्याचं काम आमच्या सर्व प्राध्यापकांचं, ग्रंथपालांचं आणि पालकांचं सुद्धा आहे असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. लहानपणापासून प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी पालकांनीच त्या ठिकाणी वाचनाची सवय वाढवली पाहिजे. झालंय असं की आता समजा आमचा विद्यार्थी 12वीला आहे, आमचा विद्यार्थी 10वीला आहे. समजा एखादा कथा, कादंबरी किंवा प्रवास वर्णन त्या विद्यार्थ्यांना घेऊन बसलं, तर आम्हीच काय म्हणतो त्याला, अरे पहिलं मार्क वाढवायचं बघ, हे काय कथा वाचत बसला तू. म्हणजे वाचक नाशक कोण झाले? वाचक नाशक आम्हीच झालो. म्हणजे विद्यार्थ्याला एक 10 मिनिट 15 मिनिट त्याचं माइंड रिलॅक्स होण्यासाठी अभ्यासाच्या व्यतिरिक्त जर वाचन त्याला आपण वाचू दिलं, तर निश्चित स्वरूपामध्ये त्याची वाचनाची आवड ही जोपासेल आणि वाचनाची आवड ही वाढत जाईल. सर, आम्ही विद्यापीठामध्ये डॉक्टर आंबेडकर जयंती निमित्त मागच्या 15-20 वर्षापासून 18 तास अभ्यासिका घेतो सर. अभ्यास, वाचन ही एक प्रॅक्टिस राबवतो सर आम्ही. आणि आमच्या महाविद्यालयामध्ये मागे राबवली होती काही प्रमाणामध्ये आम्ही. तर असं बेस्ट प्रॅक्टिसेस राबवणं महत्वाचं आहे सर, वाचन संस्कृती. कारण ई हो, बुक निश्चित. आहेत मान्य. येस, थँक्यू सर. आणखीन कोणते वाचकांना संवाद साधायचा असेल तर ओपन टू ऑल बोलू शकतात, सरांशी संवाद साधू शकतात आपण. आणखी जसं कोणाचे काही प्रश्न असतील तर प्लीज. सर म्हटले, आता ते आपला वाचन संकल्प महाराष्ट्राचा जर पाहिला सर, तर ते बेस्ट प्रॅक्टिस आपल्याला चांगल्या प्रकारे राबवले गेले 15 दिवसात लक्षात येईल. ग्रंथ प्रदर्शन असेल, सामूहिक वाचन असेल, पुस्तक परीक्षण, ह्या याच्यामध्ये पुस्तक परीक्षण खूप चांगला विषय ठेवलाय महाराष्ट्र वाचन संकल्प महाराष्ट्राचा याच्यामध्ये, की वाचकाने पुस्तक वाचायचं आणि ते पुस्तक समीक्षात्मक लिखाण करून त्याच्यावर त्याचं पुस्तक परीक्षण लिहायचं. हे वाचन वाढीसाठी, नक्की संवर्धन करण्यासाठी आणि वाढीसाठी उपयोगी ठरेल. आणखी कुणाला बोलायचं असेल, सरांशी संपर्क साधायचा असेल तर वाचक बोलू शकतात. सेशन इज ओपन टू ऑल. शिंदे सर काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. ओके. गोखरे सर. या ठिकाणी आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. असताना मी तुम्हाला सांगू इच्छितो की चर्चा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शाळा आपली संपन्न झालेली आहे. प्रथमतः राजमाता जिजाऊ महाविद्यालयाचे प्राचार्य काकडे सर यांनी
चे महत्व आज सांगितलेले आहेत. तसेच त्याच पद्धतीमध्ये आपल्याच महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर हनुमंत अगलावे सर यांनी सुद्धा वाचनाचे महत्व सांगत असताना त्यांनी संकल्प आपला बोलून दाखवला की कल करे सो आज करे सो अब, पल में प्रलय होगा बहुरी करोगे कब. या उक्तीप्रमाणे त्यांनी आजपासूनच संकल्प केलेला आहे की दररोज एक तरी पुस्तक वाचलं पाहिजे, कमीत कमी 1 तास तरी वाचन केलं पाहिजे, असा त्यांनी मौलिक संदेश दिलेला आहे. आणि आजच्या या कार्यशाळेचं भूषण आमचे स्नेही मित्र प्राध्यापक डॉक्टर अनिल जाधव यांनी आज आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला. अनिल सर, लाभले भाग्य आम्हास प्राप्त झालात तुम्ही. या पद्धतीनं वाचन कोण करावं, वाचन कसं करावं, वाचन कधी करावं आणि काय वाचन करावं, असं एक चांगला वाचन समृद्धी होण्यासाठी, वाचन समृद्ध होण्यासाठी आपण चांगला मौलिक सल्ला आपण आपल्या मार्गदर्शनामध्ये केलेला आहात. आजच्या तरुण पिढी खूप भरकटत चाललेली आहे. ती जाग्यावर येण्यासाठी फक्त आणि फक्त वाचनच यावर प्रभुत्व म्हणजे त्यांच्यावर गाजवू शकतं. वाचनानंच ती तरुण पिढी सुधारू शकते. 6 मिनिटाच्या वाचनाने 68% ताण रिलॅक्स होतो केवळ वाचनानं. हे सुद्धा आपण भाषणामध्ये आपल्या आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगितलेलं आहे. आपण बोलत असताना आम्हाला आनंदी केलात, दुःखी केलात, हसवलं. हे कशामुळं साध्य झालं? फक्त वाचनामुळं. तुमच्या अफाट वाचनामधून आमच्या डोक्यामध्ये काय चालतं ते तुम्ही ओळखलात आणि तुम्ही त्याच पद्धतीनं आम्हाला मार्गदर्शन केलात. उत्तम उत्तम उदाहरण आम्हाला दिलात. ज्या पद्धतीनं दृष्टांत सुद्धा त्या पद्धतीनंच आम्हाला दिलात. चंद्रू तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे कीजे. हे जसं तसं तुम्हाला आम्हाला काय लागतं आणि ते तुमच्याकडे काय आहे याची उत्तम सांगड घालून तुम्ही या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आपलं कौतुक करावं तितकं कमी, अभिनंदन करावं तितकं कमी. अभिनंदन करत असतानाच या धावपळीच्या युगामध्ये आपण वेळ काढलात, आमच्या विनंतीला मान दिलात आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. दोन्ही महाविद्यालयाच्या वतीनं, प्राचार्य साहेबांच्या वतीनं आणि आम्हा दोन्ही ग्रंथपालांच्या वतीनं. तसेच या कार्यक्रमाचं उत्तम आयोजन आणि संचलन माझे स्नेही प्राध्यापक गोपाळ सागर यांनी केलेलं आहे. असे वारंवार कार्यक्रम ते घेत असतात. आम्ही त्यांच्या सोबत असतो, ते आम्हाला सुद्धा सोबत घेऊन चालत असतात. कार्यक्रम होत असतात, उत्तम लाभ भोगते घेत असतात. आमचं धन म्हणजे आमची विद्यार्थी, विद्यार्थी सुद्धा या कार्यक्रमाचा लाभ घेत असतात. त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार. माझ्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक जसे की राजपाल चिखलीकर सर, शिंदे सर, कांबळे सर, सर्वांचं नाव घेणं या ठिकाणी संयुक्तिक ठरणार नाही. माझ्या महाविद्यालयातील सर्व कर्मचारी, सर्व प्राध्यापक, तसेच राजमाता जिजाऊ महाविद्यालयातील सर्व कर्मचारी, सर्व प्राध्यापक या सर्वांनी या कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदवला, कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल सर्वांचे आभार मानत असताना दोन्ही महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या वतीनं आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्ष साहेबांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय असं समजून मी सर्वांची रजा घेतो. हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. त्यासोबत प्रोफेसर बी आर दाडगे फाउंडेशन लातूर यांनी या कार्यक्रमासाठी झूम लिंक उपलब्ध करून दिले, त्यासाठी प्रोफेसर बी आर दाडगे फाउंडेशनचेही मनपूर्वक आभार मानतो व हा कार्यक्रम इथं संपन्न झाला असं अध्यक्षाच्या परवानगी जाहीर करतो. धन्यवाद सर. धन्यवाद जाधव सर. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.